पडेल देव पोटी पडेल देव पोटी पडेल कामणी जीवासाठी कामणी जीवासाठी देव पोटी पडेल देव पोटी पडेल काळ सारा चिंतने काळ सारा चिंता
कुठलाही असो तो, कशाचाही अभ्यास असो तो गडबडीनं होत नसतो. अजरामरवत प्राज्ञो विद्याम अर्थम च साधये. द्रव्य मिळवताना गडबड करून द्रव्य मिळवू नये. पैसा काहीतरी कारण. तुम्ही इथं कीर्तन कशा करता आलात? कीर्तनाला तुम्ही का आला? कीर्तनाला येऊन बसला की नाही तुम्ही? मी कीर्तनाला येऊन का बसलो हे तुम्हाला मला तार्किकतेने तत्वतः पटवून देता आलं पाहिजे. तर कीर्तनाला येऊन बसणं या क्रियेला महत्व आहे. कशा करता? काही सांगा तुम्ही. घरी करमलं नाही म्हणून आलो, घरी बसू दिलं नाही म्हणून आलो, तिने हाकलून दिलं म्हणून आलो, इथं जरा बरं वाटतं म्हणून आलो, काहीतरी कारण असेल. मला भक्तीची आवड आहे म्हणून आलो, मला श्रवणाची आवड आहे म्हणून आलो, इथं भजन कानावर पडतं म्हणून आलो. काहीतरी तुम्हाला सांगावं लागेल की नाही? का तुम्ही कीर्तनाला आला असं जर विचारलं तर आपल्याकडे उत्तर असलं पाहिजे. काय विषयांतर होईल पण सांगतो. अहो, कीर्तन हा जो शब्द आहे की नाही, हा सगळ्या भारतभर भजन याच अर्थानं प्रसिद्ध आहे. कीर्तन म्हणजे भजन. तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जा, उत्तराखंड मध्ये जा, कुठेही जा, तुम्ही संकीर्तन करनेवाला बाबा है म्हणजे काय? तर भजन करतो. भजन करतो, टाळ वाजवतो, मृदंग वाजवतो, वीणा घेऊन बसतो, एक तारी घेऊन बसतो, भजन करतो. भजन म्हणजे कीर्तन, संकीर्तन एवढाच अर्थ. पण आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी कीर्तन या शब्दाची एवढी व्यापकता वाढवून दिली महाराज. जगाच्या पाठीवर कीर्तन शब्दाला खरा अर्थ दिला तो आपल्या संतांनी. तुम्हाला पटो नाही तर न पटो, मी प्रमाणानं बोलतो. गीता काढा, 9वा अध्याय काढा. सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः. श्लोक काढा आणि या श्लोकावर ज्ञान. कीर्तनाचं प्रयोजन अविद्या निवृत्ती पूर्वक आनंदाची प्राप्ती हे कीर्तनाचं प्रयोजन. क्रिया केली म्हणजे त्या क्रियेच्या अभिव्यक्तीचं कारण आपल्याला देता आलं पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, म्हणून लाहो करा, गडबड करा, चिंतनामध्ये काळ सारा. कशा करता असं जर कोणी विचारलं तर या प्रश्नाची 3 उत्तरं तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगाच्या 1ल्या, 3ऱ्या आणि 4थ्या चरणामध्ये आपल्याला दिली. आणि या 3 उत्तरातून तुकोबाराय सांगतात, म्हणून लाहो करा. देहनो हे मे हे सरे उरलावरे विठ्ठल, म्हणून लाहो करा. काळ सारा चिंतने. गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध, अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकाराम महाराजांनी तुम्हाला आम्हाला एक अत्यंत महत्वाचा असा उपदेश केला आहे. म्हणून लाहो करा, काळ सारा चिंतने. आपला काळ चिंतनामध्ये व्यतीत झाला पाहिजे, नामस्मरणामध्ये व्यतीत झाला पाहिजे. याचा विचार तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये उपदेश रूपानं आपल्याला सांगतात. चालू असणारा नाम महोत्सव दौऱ्यातला वैकुंठवासी गुरुवर्य नथुसिंग बाबांच्या भरण होईल, पण जीवनाची धन्यता. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल, म्हणून लाहो करा. विठ्ठला विठ्ठला. आपण हे का केलं? मी इथं कीर्तनाला आलो, काही प्रयोजन असेल की नाही? तुम्ही इथं कीर्तनाला आला, काही प्रयोजन आहे की नाही? प्रत्येकाचं काही ना काहीतरी प्रयोजन असतं, काही ना काहीतरी हेतू असतो. प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते.
अकामतः क्रियाः न कर्हिचित दृश्यन्ते. आचार्याने भाष्यामध्ये म्हटल्याप्रमाणे विनाकारण कोणी काही करत नाही म्हणतात. जर तुम्हाला भगवंताचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर देह संपवू नका. मग काय करा? नारळ नारळ तुम्ही काय म्हणता? सप्ताह सुरू करण्याला फार काही लागत नाही, फार लागत नाही. काय 4 लोकांना गोळा करणं, टाळकरी मंडळींना गोळा करणं, आणि आता तर काही फार राहिलं नाही. एकट्याचा खेळ हा राहिलाच नाही, एकट्याच्या पैशाचा खेळ झालाय. त्यामुळे फार काही अवघड राहिलं नाही, फार अवघड राहिलं नाही. परंतु सुरू केलेला सप्ताह एका निष्ठेने, एका श्रद्धेने, एका परंपरेच्या जाणीवेने आणि आत्मकल्याणाच्या अत्यंत विवेकपूर्ण बुद्धीनं चालू ठेवणं, याच्याकरता आवश्यक असणारी प्रेरणा या भागामध्ये पहिल्यांदा कुणी पेरली असेल तर ती नथुसिंग बाबांनी पेरली. आणि त्यांनी पेरलेल्या बीजाचा आज 68 वर्षाचा वृक्षाचे प्रबंध आहे. हे नामस्मरण आहे. देवाचं नामस्मरण आणि नामस्मरणाबरोबर आत्मचर्चा हे दोन्ही एकत्रित यावं तर महाराष्ट्रातलं कीर्तन. ज्ञानोबांनी केलेली कीर्तनाची व्याख्या, आत्मचर्चे बरोबर केलेलं भजन म्हणजे कीर्तन आहे. आणि कीर्तनात भजना बरोबर सांगितलेली आत्मचर्चा म्हणजे कीर्तन आहे. आम्हाला हे कळलं पाहिजे की आम्ही कीर्तनाला का आलो. आम्हाला सांगता आलं पाहिजे. काय नाही, कीर्तनात बसलो की ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांचा गाथा, हरिपाठ, अभंग याच्यातून जे तत्वज्ञान कळतं, या तत्वज्ञानाने आमच्या जीवनातली अविद्या निवृत्त होते. आणि या कीर्तनामध्ये रामकृष्ण हरी, विठोबा रुक्माई, ज्ञानेश्वर माऊली ही जी भजनं होतात, या भजनानंतर अविद्या गेल्यानंतर प्राप्त होणारा आनंद मिळतो. म्हणून आम्ही कीर्तनात येतो. हात जोडून प्रार्थना. हा बदलला, मी तसाच आहे. जो मी माझ्या आजोबाच्या मांडीवर लहानपणी खेळत होतो तोच मी आता माझ्या नातवंडांना माझ्या मांडीवर खेळवतो. देह बदलला महाराज, मी बदलला नाही. कारण देह जाणार आहे, येणार आहे. देहाला निश्चित असा काल नाही. कर्म हे त्याचं कारण आहे, वासना हे त्याचं कारण आहे. त्याच्याने प्राप्त होणारा देह टिकणारा नाही. मग काय, हे सरे देह संपणार आहे. कशावरून? कारण मी माझ्या देहामध्ये अंतर आहे. कारण मला सांगा, आपण मी उदाहरण देऊन सांगतो, मला जर टाचणी टोचली तर तुम्हाला दुःख होईल का? नाही का? मला वाटलं माझ्याबद्दल एवढे हार घातले, मला वाटलं मला दुःख झालं तर तुम्हाला दुःख होईल, पण तुम्ही नाही म्हणता. बरं ठीक आहे, हरकत नाही. मला जर टाचणी टोचली तर तुम्हाला दुःख व्हायचं नाही, आणि उलट झालं तर का? मला टाचणी टोचून तुम्हाला दुःख होत नाही का? कारण तुम्ही वेगळे आहात. पण मला दुःख होतं. बऱ्याच वेळेला देहाला दुःख होतं पण मला सुख मिळतं. आता उदाहरण सांगत वेळ घेत नाही मी. आपला ताप आला, डॉक्टरकडे गेलो. सरे उरला उरे विठ्ठल म्हणवनी लाहो करा काळ सारा चिंतने. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचा उपदेश करतात की आपण चिंतनामध्ये काळ सारला पाहिजे आणि काळ चिंतनात जावा याच्याकरता गडबड केली पाहिजे. म्हणवनी लाहो करा, गडबड करा, हा तुकाराम महाराजांचा आग्रह आहे. आणि असं काय चिंतन करावं की जेणेकरून आपल्याला नामस्मरणामध्ये प्रवृत्ती होईल. कारण कुठलीही प्रवृत्ती ही विचाराने होत असते. अविचारात प्रवृत्ती होत नाही असं नाही, पण त्याला प्रवृत्ती म्हणता येत नाही.
त्याच्या मागे विचार लागतो. तो विचार योग्य आहे का अयोग्य आहे याचं नंतर चिंतन करा. विचार असल्याशिवाय प्रवृत्ती नाही. ज्ञानोबरांच्या भाषेत बोलायचं झालं तर आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनवणीची उठी मग ते वाचा दिठी करासी ये. हे ज्ञानोबरांनी क्रमानं आपल्याला सांगितलंय. विस्तार करण्याचं कारण नाही. काय असं चिंतन आहे तुकोबारा त्याचं चिंतनाचं एक वर्म आपल्याला सांगतात. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणून लाभो करा. हे आपल्याला कळलं पाहिजे. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल हे कळलावं म्हणवून लाहो करा. काळ सारा चिंतने म्हणजे चिंतनात काळ सारला तर आपल्याला हे कळेल की मी देह नाही. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. आता याचे अर्थ काय करायचे याचे वेगवेगळे अर्थ आपल्याला करणं शक्य आहे. सगळ्याच अर्थाचा विस्तार करणं शक्य नाही वेळेच्या मर्यादेमध्ये. पण एक दोन अर्थ तरी आपल्याला सांगतो. देह अगदी धावता. देह नोहे मी हे सरे. देह नोहे मी हे सरे. देह नोहे मी हे सरे. तीन अर्थ सांगतो. धावता विचार सांगतो. दोन सांगतो. फार वेळ जाईल कथानकात. फार वेळ जाईल. दोन सांगतो. नाही तिन्ही सांगतो. ह्याच्यातच वेळ काढतो. मी म्हणजे देह आहे का नाही. ऐका. मी जेव्हा मी असं म्हणून देहावर हात ठेवून मी म्हणतो हे ज्ञान आहे का अज्ञान आहे. अज्ञान आहे. 100% खरी गोष्ट. मग देह नोहे मी हे बरोबर आहे की नाही. मी म्हणजे देह नाही हे पटलं. मग मी म्हणजे कोण आहे. मी वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता. मी म्हणजे ब्रह्म. मी म्हणजे आत्मा. मी म्हणजे प्रत्येक आत्मा. मी म्हणजे अमुक. मी म्हणजे तमुक. हे नंतरचं सगळं आहे. मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. ज्ञानोबराय बोलतात कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते. आचार्य बोलतात अशी अनेक प्रमाणं. पण मी म्हणजे देह नाही. देह नोहे मी हे बरोबर आहे की नाही. बरोबर आहे. मी म्हणजे देह नाही हे ज्ञान आहे का अज्ञान आहे. बरोबर ज्ञान आहे. मी म्हणजे देह आहे हे अज्ञान आणि मी म्हणजे देह नाही हे ज्ञान. देह नोहे मी हे ज्ञान झालं की नाही. मग ज्ञान राहावं का जावं. राहावं. तुकोबाराय काय म्हणतात देह नोहे मी हे ज्ञान आहे आणि हे सरे. आलं लक्षात. देह नोहे मी हे ज्ञान आहे ना. ज्ञान आहे. मग हे ज्ञान सरावं का उरावं. उरावं. तुकोबाराय म्हणतात हे सरे आणि हे सरलं तर उरला उरे विठ्ठल. काय भाषा. त्याचं कारण सांगतो. अज्ञानाला घालवणारं ज्ञान जीवनामध्ये यावं हे खरं आहे. पण जीवनामध्ये आलेलं ज्ञान मी ज्ञान आहे म्हणून राहील तर ते ज्ञानही राहू नये. तेही गेलं पाहिजे तर उरला उरे विठ्ठल. हे कळणं अवघड आहे. कळणं अवघड आहे. सोपं सांगतो. ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही त्रिपुटी आहे. या त्रिपुटीतलं काय उरलं म्हणजे ज्ञान असतं. काही नाही. त्रिपुटीतलं तिन्ही जावं लागतं तर ज्ञान असतं. बरोबर आहे. ज्ञातृज्ञेया विहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगन गाळी वजे. 15वा अध्याय ज्ञानोबरा बोलतात. ज्ञाता ज्ञेय ज्ञान त्रिपुटीतलं तिन्ही संपावं. कारण का त्रिपुटीतलं एक जरी शिल्लक राहिलं तरी ते शिल्लक राहिलेलं एक निवृत्त झालेल्या दोघांना पुन्हा जिवंत करत असत. ज्ञाता जर शिल्लक राहिला तर ज्ञेयाला ज्ञानाला ओढून आणतो. ज्ञान जर शिल्लक राहिलं तर ज्ञेयाला ज्ञात्याला जिवंत करतं. आणि ज्ञाता जर शिल्लक राहिला तर ज्ञेय ज्ञानाशिवाय जगूच शकत नाही. ही अडचण आहे. त्यामुळे त्रिपुटीतलं तिन्ही संपावं लागतं आणि शेवटी संपतं ते ज्ञान असतं. तिन्ही जर एक राहिलं तर राहिलेलं एक फार घातक. उरलेल्या संपलेल्या दोघांना पुन्हा जिवंत कर. उदाहरण सांगतो मी तुम्हाला. 3 मित्र होते. जीवश्य कंठश्य.
एकत्रित व्यापार सुरू केला. परदेशात गेले, उत्तम फायदा झाला. सगळं धन एका जहाजावर लादलं. परत आपल्या देशामध्ये येताना त्या समुद्राच्या मध्यामध्ये वादळ आलं, जहाज फुटलं. मिळवलेलं सगळं धन समुद्रामध्ये गेलं. पण त्या तिघांच्या हाताला एक लाकडाची फळी लागली. त्या फळीला धरून आधारानं कसं तरी तरत तिघही एका बेटाला लागले. बेटावर मनुष्य वस्ती नाही, हिंस्त्र श्वापद जंगल त्या बेटाला लागले. आता तिथं मनुष्य वस्ती नाही, त्यामुळे कुठलं जहाज येण्याची शक्यता नाही, विमान येण्याची शक्यता नाही. पुष्कळ प्रयत्न त्याने केल्या. वरून जाणाऱ्या विमानाला हात दाखवला. एवढं उंचून कोण कळतं? काय कळतं? काही कळत नाही. जहाजांना हात दाखवायला लागले. लांब समुद्रातून कुणाला कळतं? काही नाही. दिवस असा गेला, संध्याकाळ झाली आणि रात्रीच्या वेळेला वाघ सिंहाचे आवाज कानावर पडायला लागले. खायला काही मिळालं नाही. जगलो ह्याच्यात आनंद. सगळं संपलं, द्रव्य गेलं, सगळं गेलं, पण आपण जगलो ना, हरकत नाही, पुन्हा कमाव. शिर सलामत तो पगडी 50, पुन्हा कमाव, त्याला काही एवढं. एका बेटाला लागले. खायला प्यायला काही मिळालं नाही. तिथली काही थोडी फळं वगैरे खाल्ली. समुद्राचं पाणी पिता येत नाही. तहान लागायला लागली. संध्याकाळची वेळ झाली. वाघ सिंहाचे आवाज कानावर पडायला लागले. काय करावं कळेना. विमान येण्याची शक्यता नाही, जहाज येण्याची शक्यता नाही. शेवटी त्या तिघांनी ठरवलं की आता एकच मार्ग आहे, देवाची प्रार्थना करावी लागेल. कारण भगवंतांनी सांगितलं, तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. तो मृत्यू संसार सागरातून तरुण नेतो, तर आपल्याला सामान्य लौकिक सागरातून नेणार नाही का? मग देवाची प्रार्थना करा. वाघ सिंहाचे आवाज कानावर पडायला लागले. तिघही प्रार्थनेला बसले. मनोभावे प्रार्थना. अशा वेळेला प्रार्थना आपोआप मनोभावे होतेच. वाघाची डरकाळी ऐकू येऊ द्या, वा प्रार्थना मनोभावे होतच असते आपोआप. मनोभावे प्रार्थना केली आणि भगवान प्रकट झाले. भगवान म्हणाले, तुम्ही बोलावलंय, मी आलो. नाम आठविता रूपी प्रकट पै झाला. तिघांना एक एक वर देतो, बोला काय पाहिजे. पहिल्याने सांगितलं, मला काय नको, घरी जायचंय. भगवंताने सांगितलं, तथास्तु. तो तिथून जो गुप्त झाला तो घरीच उगवला, तो गेला. दुसऱ्याला विचारलं, तुझं? तो म्हणला, माझंही असंच आहे देवा, द्रव्य बुडालं सगळं. तुम्ही, मला माहितीच आहे, तुम्ही ज्ञाते आहात, न सांगता तुम्हा कळू येते वगैरे वगैरे. आता घरी थोडंसं द्रव्य शिल्लक आहे, आम्ही नाही गेलो घरी तर घरच्या लोकांना काय वाटेल? आम्हाला घरच्या लोकांना आम्ही जिवंत आहोत, नाही काही कळायला मार्ग नाही. उरलेलं द्रव्य सुद्धा नातेवाईक अमुक तमुक लुटून खातील, काही नको, आम्हाला घरची चिंता वाटते, मला पण घरी जायचं. त्यालाही तथास्तु म्हणून सांगितलं. तोही घरी गेला. तिसऱ्याला विचारलं, तुला? तो म्हणाला, देवा तुम्हाला तर माहिती आहे, आम्ही तिघं जेव्हा भावाचे मित्र, लहानपणापासून एकत्र शिकलो, एकत्रित वाढलो, एकत्रित उद्योग केला, एकत्रित परदेशात गेलो, एकत्रित व्यापार केला, एकत्रित पैसा मिळाला, एकत्रित जहाजावर आलो, एकच फळी हाताला लागली आणि बेटाला लागली. इतके आम्ही. द्रव्य तर गेलं, सगळं गेलं, घरी पण घरचं पण आठवण यायला लागली. पण देवा, आम्ही लहानपणापासून तिघं एकत्रित राहिलो. ते दोघे घरी गेल्यामुळं मला अजिबात करमत नाही. त्या दोघांना इकडंच घेऊन या. त्रिपुटीपैकी एक जरी शिल्लक राहिला ना, तर तो संपलेल्या दोघांना पुन्हा जिवंत करत असतो. म्हणून देह नोहे मी हे ज्ञान असलं तरी हे सरलं पाहिजे. आणि हे ज्ञान म्हणून जर सरलं तरच तुकोबाराय म्हणतात, उरला उरे विठ्ठल, तरच तो परमात्मा आपल्या हातामध्ये येतो. हा एक अर्थ. दुसरा अर्थ सांगतो, देह नोहे मी हे सरे. तुकोबाराय मी आणि माझा देह याच्यातलं अंतर सांगतात. देह म्हणजे मी नाही आहे, मग काय आहे याच्यामध्ये? हा जो देह आहे ना, हे सरे. आणि हा मग मी कोण आहे? हा देह सरल्यानंतर जो उरणारा मी आहे ना, तो उरला उरे मी, म्हणजेच तो विठ्ठल आहे. मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागिया संता, नाही दुजा आणि मागुता गा, वासुदेव करीतो फेरा. रोज म्हणतो आपण. दुपारी वाचा, दुपारी नाही जमलं संध्याकाळी वाचा, संध्याकाळी नाही जमलं रात्री कामावरून आल्यावर वाचा, अंथरुणावर पडल्या पडल्या वाचा, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा. तुमच्या पाया पडतो महाराज. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, त्याच्याशिवाय आनंद नाही हो जीवनामध्ये. एवढ्या तळमळीनं आपलं कल्याण सांगणारं या जगात आपलं दुसरं कोणीही नाही, हे लक्षात ठेवा.
मी तुमच्या चरणावर मस्तक ठेवून विनंती करतो, हात जोडून प्रार्थना करतो, थोडा वेळ रोज ज्ञानेश्वरी वाचा, 10 ओव्या वाचा, 11वी वाचू नका त्या दिवशी. तुम्हाला जर एवढं वाटत, सगळ्या टीकाकारांनी सततम कीर्तयंतो माम म्हणजे सतत नामस्मरण करतो असं भक्ताचं लक्षण सांगितलंय. मान्य आहे, ज्ञानोबारायांनी पण सांगितलं, मला आता ते सांगायचं नाही. पण ज्ञानोबारायांनी कीर्तन शब्दाला याच श्लोकाच्या खाली एक स्वतंत्र अर्थ दिला. ज्ञानेश्वरी उघडून बघा आपण. ज्ञानोबाराय बोलतात, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद म्हणून लाहो करा. मी आपल्याला सरळ अभंग सांगतो. देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा काळ सारा चिंतन. अहो पण भजनातच नुसतं नामस्मरणच करत राहिलो तो पोटाला काय, पाळणाची नाही चिंता. न चालणं माणसाचं जीवन नाही, आणि सगळंच गडबडीनं करणं माणसाचं जीवन ही कल्याण करू शकत नाही, देवही नाही. मी काय सांगतो ऐका, आपल्या जीवनाचं कल्याण दुसरं कोणी करू शकत नाही ज्ञानेश्वरी गाथ्याशिवाय. ही काळ्या दगडावरची नुसती पांढरी नाही, ऑइल पेंटनं मारलेली पांढरी रेषा. मी बॉन्ड पेपरवर लिहून द्यायला तयार आहे तुम्हाला की ज्ञानेश्वरी गाथ्यानेच आपलं जीवन गडबड 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 करून निघून जातो, तेवढ्याच गडबडीनं निघून जातो. ज्या मार्गाने येतो त्या मार्गाने जातो. त्याच्याकरता निवांत विचारपूर्वक विवेकपूर्वक माणसाने हे मिळवलं. सहसा विदधीत न क्रियाम अविवेक परमापदाम पदम वृणुतेहि विमृश कारणम गुणलब्धा स्वयमेव संपदा. भारवीचं वचन आहे. आपल्याकडे संस्कृत काव्यामध्ये भारवी नावाचे फार मोठे एक कवी होऊन गेले आपल्याकडे संस्कृत साहित्यामध्ये, त्यांचं वचन आहे. जाऊ द्या, मला विस्तार करायचा नाही त्याचा. पण संपत्ती मिळवायची ना, निवांत. काय झालं, एका गावामध्ये गवळी येत होता दूध घालायला. उगी दृष्टांत गंमत म्हणून सांगतो ऐका. गवळी यायचा, 4 घरात त्याच्याकडे एक गाय होती, 4 लिटर दूध द्यायची. 4-5 लिटर, 1 लिटर घरी ठेवायचा, 4 घरामध्ये 1-1 लिटर दूध द्यायचं. दूध जायचं, दूध द्यायचं. एके दिवशी असा निघाल्यानंतर एका घरामध्ये, पहिल्याच घरामध्ये दूध घालता घालता त्या घरातल्या माऊलीनं त्याला सांगितलं, म्हणे गवळी दादा, काल सांगायला विसरले हो, आज मुलीला बघायला पाहुणे येणार आहेत आणि जास्तीचं दूध पाहिजे होतं, मला 2 लिटर दूध पाहिजे आज. तो म्हणाला, अहो काल सांगायचं, आता 2 लिटर तुम्हाला दिल्यानंतर मी उरलेल्यांना काय देऊ, कसं देता येईल मला. मी आणतो 4 लिटर दूध, 4 घरामध्ये 1-1 लिटर देतो. तुम्हाला जर 1 लिटर दूध मी आगाऊ दिलं तर कुणाच्या तरी एकाच्या घरामध्ये न देता मला जावं लागेल. आणि त्यांना मी आधी कल्पना दिली, तुम्ही मला आधी तरी सांगायचं, मी दुसरी कोणाकडून तरी दूध 1 लिटर जास्त आणलं असतं तुमच्या करता, पण आता मी कसं देणार. ती म्हणली, नाही हो, मी विसरले, काल गडबडीमध्ये राहिलं, चूक झाली माझी, माफ करा मला, पण आता 2 लिटर दूध तेवढं. तो म्हणला, नाही हो, होत नाही, कुणाला तरी नाराज करावं लागतं. ती म्हणली, अप्पा गवळी दादा, मुलीच्या जीवनाचा प्रश्न आहे, मुलीला बघायला पाहुणे येणार आहे, दूध विध नाही दिलं, रुसून गेले, विनाकारण सोयरीक मोड आहे, मी पाया पडते तुमच्या. ती इतकी काकुळतीला आली, त्या गवळ्याला बिचाऱ्याला काही करता आलं नाही. त्यांनी तिच्याकडे 2 लिटर दूध घातलं. आता त्याच्याकडे किती उरलं, 2 लिटर, आणि घरं किती राहिली, 3 लिटर. मग आता 2 लिटर दूध 3 घरामध्ये जर 1-1 लिटर घालायचं असेल तर काय करावं लागतं. काय करावं लागतं. तुमच्याही मनात पाप झालं, असं करू नका, जरा सात्विकतेनं राहावं माणसाने. एकाच्या घरी जाऊन सांगावं की आज देणं होत नाही म्हणून, पाणी घालायचंच पहिलं माणसाच्या डोक्यात येतं. दोष नाही, गवळ्याने तेच केलं. 1 लिटर पाणी त्या 2 लिटर दुधामध्ये घातलं. एका घरी जाऊन आता ठीक आहे दिलं, रोज दूध देतो, चांगलं दूध देतो, आज थोडं आला असेल, जाऊ द्या. घरातल्या लोकांनी दुर्लक्ष केलं. तरी एका बाईच्या लक्षात आलं, ती म्हणलीच तरी, कळी दादा दूध जरा पातळ दिसतंय. तोंडला नाही, काल रात्री गायनी जरा पाणी जास्त प्यायल्यामुळे पाणी आहे, दूध पाणी, बाकी काय झालं. कोणी काही बोललं नाही त्याला. आणि आपलं दूध असंही खपतं हे जेव्हा त्या गवळ्याला कळालं, काय आलं तुमच्या मनात पुन्हा. बरोबर आहे, ते बरोबरच आहे. त्यांनी तेच केलं, घरं वाढवली. आता तो 4 घराच्या ऐवजी 4 लिटर दूध 10 घरात विकायला लागला. पैसा जास्त मिळायला लागला.
महिना झाला, पैसा घेतला. जुनं काळ, त्यावेळेला नोटा फिटा नसायच्या, कलदार नाणी असायची. पैसे दूध दिलं सगळ्यांच्या घरी. महिना झाला, सगळ्यांच्या घरी पैसे घ्यायचे म्हणून गेला. ते दुधाची जी किटली बरणी होती त्याच्यामध्ये सगळ्यांचे पैसे घेतले, नाणी घेतली. भरपूर पैसे मिळाले, याचा आनंद वाटला त्याला आणि तो घरी निघाला. आता जायचं घरी, काय त्याला, आलो सकाळी, आपण दूध घातलं, भरपूर पैसे मिळाले, आता काय निवांत आहे. आज पैसा जास्त मिळाला की मनुष्य थोडा निवांत होतोच. तसा तोही निवांत झाला. त्याला वाटलं काही नाही, आता घरीच जायचंय, जाऊ निवांत. झाडाखाली बसला. बरोबर काही शिदोरी आणली होती, ती खाल्ली. बाजूला तळं होतं, तिथलं पाणी प्यायला. थोड्या वेळ बरणी ती बाजूला ठेवली, थोड्या वेळ कलंडला. थोडा डोळा लागला त्याला, तिथंच पडला. त्याला डोळा लागला, त्या झाडावर काही माकडं राहत होती. ती माकडं खाली उतरली. त्यांना वाटलं बरणीमध्ये काहीतरी खाण्याचा पदार्थ आहे म्हणून त्या माकडाने ती पैशाची बरणी पळवून नेली. प्रयत्नानं उघडली, त्याच्यात हात घातला, सगळी नाणी. आता माकडाला काय त्या नाण्याचं काय घेणं देणं आहे, पण माकडाला वाटलं खाण्याचा पदार्थ आहे म्हणून त्याने एक एक नाणं काढायचं, तोंडात घालायचं. आता पैसा कसा खाता येईल माकडाला, पण माकडं पैसे खातात ना. हो, माकडं पैसे खातात. तुम्हाला माहित नसेल कदाचित, का माहितीये? माहिती आहे ना, शाबास. माकडं पैसे खातात. या माकडांना वाटतं त्याला काय ते काही चावणार आहे का, तो काही खाण्याचा पदार्थ आहे, तोंडात घालायचं, नाही चावलं की लांब फेकून द्यायचं. काही पडले जमिनीवर, काही पडले तळ्यामध्ये, सगळे थोड्या वेळाने पुन्हा बरणीत हात घालायचा, पुन्हा पैसे काढायचे, चावून बघायचं, नाही तुटलं की द्यायचं फेकून. काही पडायचे तळ्यामध्ये, काही जमिनीवर, काही इकडं काही तिकडं. ती बरणी तिथं सांडली. थोड्या वेळानं त्या गवळ्याला जाग आली. बघतो तर बरणी जागेवर नाही. अरे पैसे पैसे, बघितलं तर माकडाने बरणी पळतो. ताबडतोब उठला, एक काठी हातात घेतली, माकडाच्या मागे लागला. माकडं पळून गेली. त्यांनी ते तिथले सगळे ती बरणी घेतली. इकडं तिकडं पैसे पडले होते ते जमा केले. आता किती राहिले किती गेले काय माहिती. त्यांनी ते सगळे जमा करून मोजून बघितले. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, पाणी घालून मिळवले होते ते पैसे तळ्यात गेले आणि जे दुधाचे होते ते त्याच्याजवळ नाही. अरे धन मिळवताना माणसाने प्रामाणिकपणाने मिळवावं, सावकाश मिळवावं, विचारपूर्वक मिळवावं, विवेकाने मिळवावं, सन्मार्गाने मिळवावं, धर्म मार्गाने मिळवावं. आपण भागवत पहा. भागवताच्या 2ऱ्या स्कंधामध्ये साधन भूमिका जी मांडली गेली आहे त्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष, याच्यामध्ये धर्म कशा करता तर तो मोक्षा करता. अर्थ प्राप्ती करता धर्म पालन नाही, मोक्ष प्राप्ती करता धर्म पालन. मग अर्थ प्राप्ती कशाला? धर्म वाढावा म्हणून अर्थ लागतो. आपल्या कामना पूर्ण करण्याकरता अर्थ नसतो. मग काम कशाला? काम जीवन निर्वाह करता असतो, काम इंद्रिय तृप्ती करता नसतो. भागवताने केलेले चिंतन. आपला देह चालावा याच्याकरता कामाची आवश्यकता आहे. गोष्ट खरी आहे. जेवण करावं की नाही करावं, का करावं? देह पाळायचा म्हणून. देह तरी का पाळायचा? कारण अजून ज्ञानोबराय तुकोबरायांची कृपा झाली नाही म्हणून. जोपर्यंत ती कृपा होत नाही तोपर्यंत मरण्याचा आपल्याला अधिकार नाही. लक्षात ठेव, लक्षात ठेव. मी कशा करता आपल्याला हे बोलतो? शास्त्राने चिंतन आपल्याला सांगितलं, अजरामरवत प्राज्ञो. काही काही गोष्टी गडबडीनं करा, काही गोष्टी निवांत करा. विद्याम अर्थम च साधयेत. विद्या मिळवताना गडबड करू नका, शांत चित्तानं मिळवा. आता शाळेमध्ये एक सुभाषित होतो, कोणा इकडं संस्कृत आहे का नाही शाळेमध्ये मला माहित नाही, आपण असे शाळेमध्ये सुभाषित होता, क्षणशः कणशश्चैव विद्याम अर्थम च साधयेत. क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे नष्टे कुतो धनम. होतं ना शाळेमध्ये? आता हो तरी म्हणा, मला बरं वाटावं म्हणून. बरं होतं मला पाठ आहे अजून म्हणून होतं. आता विचार करा ना, कणाकणानं माणसानं धन मिळवावं आणि क्षणाक्षणानं विद्या मिळव. क्षण वाया गेला आयुष्यातला तर समजावं विद्या वाया गेली, कण वाया गेला तर समजावं धन वाया गेलं. सावध बाळगा, सावध मिळवा, काही गडबड नाही. अजरामरवत प्राज्ञो. आपल्याला मरण येणारच नाही असं समजून विद्या मिळवावी. विद्या मिळवताना गडबडीनं मिळवू नये. परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री केलेला अभ्यास जीवन घडवत नाही, फक्त मार्क मिळवून देऊ शकतो. जीवन घडवणारा अभ्यास नाही. अभ्यास निवांत करावा. एक प्रमेय सुटल्याशिवाय दुसऱ्या प्रमेयाकडे जाता येत नसतं. एक गणित सुटल्याशिवाय पुढच्या गणितात मग लागू दे, त्याला 10 दिवस लागू दे, 15 दिवस. अजरा अमरवत प्राज्ञ.
मरणच येत नाही असं समजून माणसाने विद्या मिळवाय. अरे पण मरण येत नाही म्हणून मिळवली गेलेली विद्या असं जरी आपण समजलो तरी मरण यायच्या वेळेला येईलच की नाही. मरण काय थांबतं काय, तुझं शिक्षण होऊ दे मग येतो म्हणून. मरण येणारच आहे, येऊ द्या. पण मी आपल्याला सांगतो, निवांतपणानं मिळवलेली विद्या ही कधीही वाया जात नाही. कोणतीच विद्या कधीच वाया जात नसते, मग तो क्षेत्र कोणतंही असो. मी जरा स्पष्ट बोलतो, विषयांतर होईल. क्षेत्र कोणतंही असो, अभ्यासाला पर्याय नाही. आणि अभ्यास जर चांगला केला असेल तर विद्येला मरण नाही. विठ्ठला विठ्ठला. आणि मध्येच जर मरण आलं तर येऊ द्या. मरण मध्ये आलं तरी हरकत नाही. पुढच्या जन्मामध्ये जो देह आपल्याला मिळेल त्या जन्मामध्ये तिथून पुढे शिकायला मिळेल, पुन्हा मागे यावं लागत नाही. विद्या मिळवता मिळवता मरण आलं, येऊ द्या, काही हरकत नाही. पुढच्या जन्मी तिथून पुढं. मी आपल्याला अशी अनेक उदाहरणं सांगतो. आपल्या क्षेत्रातलं जर उदाहरण सांगायचं झालं तर बऱ्याच वेळेला असं होतं ना की एखादा श्लोक, एखादी ओवी, एखादा अभंगाचं चरण आपल्याला कीर्तनकामध्ये प्रमाण म्हणून उपयोगाला येईल म्हणून घोकून आपण पाठ करतो, है ना. एखादा पंचदशीतला श्लोक आहे समजा, गीतेतला श्लोक आहे, अन्य कुठला तरी एखादा श्लोक आहे, एखादी ओवी आहे, ज्ञानोबारायांचं एखादं चरण जे पाठात नसतं ते घोकून मनुष्य पाठ करतो. पण अडचण अशी होते, 1000 वेळेला घोकलं तरी कीर्तनाला उभं राहिलं विसरून जात, सुरुवातच आठवत नाही. आणि ते काय, आणि मग किती वेळ विठ्ठल विठ्ठल करणार. विठ्ठल विठ्ठल तेवढ्याचीच व्यवस्था आहे ना. आठवलं नाही की विठ्ठला विठ्ठला सुरूच, किती वेळ करणार, आठवत नाही. 1000 वेळेला घोकलं तरी काही श्लोक, काही ओव्या, काही वाक्य आपल्या विस्मरणात जातात. आणि काही अभंग असे असतात, काही श्लोक, काही ओव्या अशा असतात महाराज की एकदा ऐकल्या की पाठवून जातात. एकदा कानावर पडलं की पाठ होतं. आणि 1000 वेळेला घोकून काही ओव्या पाठ होत नाही. असं का होत असं काय, त्या ओवीमध्ये असं काय आहे म्हणून ती एकदा कानावर पडली आणि पाठ झाली. आणि असं त्या ओवीमध्ये काय आहे की जे 1000 वेळेला घोकलं तरी पाठ झालं नाही. असं का होत असं, त्याचं उत्तर हेच आहे. त्याचं उत्तरच हे आहे, जे 1000 वेळेला घोकूनही पाठ होत नाही त्याचंही कारण तेच आहे. आणि जे एकदा ऐकून पाठ होतं त्याचंही कारण तेच आहे. खरं सांगतो आपल्याला, ऐका, जे आपण एकदा ऐकल्याबरोबर पाठ झालंय ना, ते एकदा ऐकल्यावर पाठ झालं नाही, मागच्या जन्मी ते आपण 1000 वेळेला घोकलंय म्हणून आत्ता एकदा ऐकल्यावर पाठ झालंय. आणि आत्ता जे 1000 वेळेला घोकून आपण विसरलोय ना, त्याची चिंता करू नका, पुढच्या जन्मी एकदा ऐकलं की पाठ होणार आहे. विठ्ठला विठ्ठला. किती अभ्यास आपण करा, निवांतपणाने करा, केलेला अभ्यास कधी वाया जात नाही. अभ्यासाला मरण नसतं, मरण देहाला असतं, हे लक्षात घ्या. अभ्यासाला मरण नाही. मला सांगावं, 16व्या वर्षी विद्वानालाही न कळणारी ज्ञानेश्वरी मुखातून व्यक्त होते. काय अभ्यास असेल महाराज, तो एका जन्माचा अभ्यास आहे. अरे अवतार पांडुरंग नाव ठेविले, काही साधा अभ्यास आहे. काय अभ्यास असेल विचार करा. 16व्या वर्षी हो, 16व्या वर्षी. पण अशी भाषा व्यक्त झाली महाराज, विद्वानांनी डोकं फोडले तरी भाषा कळत नाही, अर्थसंगती लागत नाही. इतकी स्पष्ट, इतकी गहन, इतकी सूक्ष्म, इतकी व्यापक, इतकी विशुद्ध आणि इतकी परिणामकारी भाषा या जगतामध्ये ज्ञानेश्वरी सोडून दुसरीकडे कुठेही मिळायची नाही. विठ्ठला त्यामुळं केलेला अभ्यास वाया जात नाही. अहो काय झालं, एका रस्त्यावर एक दगडफोड्या बसला होता. दगड फोडणार काय म्हणता तुम्ही, पाथरवट म्हणतात. तो बसला, दगड फोडत होता, मोठा खडक घण घालत होता. दगड काही केल्या फुटेना. त्याने 5 घाव घातले, 10 घाव घातले, 15 घाव घातले, 20 घाव घातले, 21वा घाव बसला आणि दगड फुटला. दगड फुटल्यावर त्याला घाम आलेला, एवढा मोठा घण घालायचा त्या दगडावर, खडकावर, फुटता फुटेना. 21व्या घावाला दगड फुटला.
त्याला बरं वाटलं. घामाघूम झालेला बाजूला बसला, उपरण्याने अंग सगळं भिजलेलं पुसून काढलं, तोंड बेंड पुसलं, थोडं पाणी प्यायला. हे सगळं बघत तुमच्या माझ्यासारखा एक जण तिथं बाजूला उभा होता. तो जवळ आला आणि त्याला म्हणाला, काय दादा, किती घाव घालावे लागले? तो म्हणाला, बघा ना, दगड किती कठीण लागला. 20 घाव घातले तरी दगड फुटला नाही. 21व्या घावाला दगड फुटला. त्यांनी सांगितलं. हा शहाणाच होता, ऐकणार. तो म्हणाला, किती घावाला फुटला? म्हणजे 21व्या घावाला फुटला. याने त्या दगड फोड्याला सांगितलं, अहो दादा, 21व्या घावाला जर दगड फुटला ना, तर 21वा घावच पहिल्यांदा घालायचा की. एवढा घाम निघालाच नसता तुमचा. माझा मुद्दा इथंच आहे महाराज. 21व्या घावाला दगड फुटला म्हणजे आधीचे 20 घाव वाया गेले काय? माझा मुद्दा इथंच आहे. आधीच्या 20 घावाला यश आहे का? आधीचे 20 घावाला यश आहे का? नाही. यश कोणत्या घावाला आहे? 21व्या घावाला. मग 21व्या घावाला यश आहे, मग आधीच्या 20 घावाला यश नाही, म्हणून 20च्या 20 घाव वाया गेले का? का वाया गेले नाही? कारण ते 20 आहेत म्हणून हा 21 आहे. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. केलेल्या अभ्यासाला त्या जन्मात जरी यश आलं नाही तरी यश येण्याला अपयशी ठरलेले घावच कारण ठरत असतात. हे लक्षात घ्या. म्हणून अभ्यास करायचा आहे ना, निवांत करा, गडबडीनं अभ्यास करू नका. महाभारतात एक वचन आहे, अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयः, असं वचन आहे महाभारतात. गुरुची सेवा न करता विद्या मिळवणं हा विद्येचा शत्रू आहे. गडबडीनं विद्या मिळवणं, त्वरा, विद्येचा शत्रू आहे. आणि आत्मस्तुती करून विद्या मिळवणं हा विद्येचा शत्रू आहे. विद्येचे 3 शत्रू असतात, महाभारत सांगतो. म्हणून काही गोष्टी निवांत करा. अजरामरवत प्राज्ञो विद्याम अर्थम च साधयेत. आणि काही कारणाकरता गडबड करा. कशाची? किती गडबड करा, किती गडबड करा. गृहीतैव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत. जणू काही मृत्यूनं, बघा ऐका, विद्या मिळवताना आणि धन मिळवताना आपल्याला मरणच येणार नाही असं समजून विद्या मिळवावी. आणि धर्म मार्गाचं आचरण करताना मात्र जणू काही मृत्यूनं आपले केस धरलेत. कोणत्याही क्षणी मृत्यू आपल्याला उचलून घेऊन जाईल या भावनेने माणसाने दानधर्म करावा. विठ्ठला म्हणून काही गोष्टी गडबडीनं करा, काही गोष्टी निवांत करा. सगळंच गडबडीनं करता येत नाही, सगळंच निवांत करता येत नाही. एक वचन आपल्याकडे सांगितलं जातं संप्रदायात. जुन्या कीर्तनकारही सांगत होते, अलीकडेही सांगितलं जातं. हरिदासी कीर्तनकारही पूर्वीच्या काळी सांगत होते, शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटिम त्यक्त्वा हरिम स्मरेत. असं एक वचन आहे. अर्थ सरळ आहे. 100 गोष्टी बाजूला ठेवा, आधी जेवण करा. आणि हे सांगायला कीर्तन काय करायचंय? आम्ही हेच करत आलो. 100 गोष्टी बाजूला ठेवा म्हणजे काय? एवढं काम करून येतो, पत्र लिहून येतो, एवढा फोन करून येतो, नाही. हे सगळं बाजूला ठेवा, आधी जेवण करून घ्या. 100 गोष्टी बाजूला ठेवा. कारण अन्न हे परब्रह्म आहे, अन्न परमात्मा आहे. अन्नम ब्रह्मेती व्यजानात, तैत्तिरीय उपनिषदाने आपल्याला सांगितले. अन्न हे परब्रह्म आहे ना, मग परब्रह्माला आपली वाट बघायला लावायची नाही, आपण त्याची वाट बघायची. आपण पानावर जावं, मग घरातल्या बाईने अन्न वाढावं. अन्न वाढून ठेवून येणाऱ्याची वाट बघू नये, शास्त्र सांगतं. माणसाने आधी पानावर बसावं, मग घरच्या बाईने त्याला भात वगैरे काय वाढायचंय वाढावं. असं आहे. 100 गोष्टी बाजूला ठेवा, आधी जेवण करून घ्या. बर, 1000 गोष्टी बाजूला ठेवा, आधी स्नान करून घ्या. सहस्रम स्नानम आचरे. 1000 गोष्टी, 100 गोष्टी बाजूला ठेवा, आधी जेवण करा. 1000 गोष्टी बाजूला ठेवा, आधी स्नान करा. 1000मध्ये 100 येतात का इकडं? 1000मध्ये 100 येतात. 100 10 झाले की 1000 होतं ना. तुमच्याकडे कसं आहे गणित? असंच आहे ना. हा, बरं झालं. या निमित्तानं तरी कुठेतरी एक वाक्यत आहे. बरं, असू द्या. 1000मध्ये 100 येतात ना. 100 गोष्टीचा त्याग करा, आधी जेवण करा. 1000 गोष्टीचा त्याग करा, आधी स्नान करा. 1000त 100 येतात म्हणून जेवणही बाजूला ठेवा, आधी स्नान करा. स्नान केल्याशिवाय जेवत जाऊ नका, हे मुख्य.
लोकांना कसं जेवण जातं मला कळतच नाही. मला उठलं की भाकरी कशी जाते बसल्या जागेवर मला अद्याप कळलं नाही. आमच्याकडच्या कुत्र्यांचंही असंच आहे. हो, त्याला काही सकाळी उठलं की आंघोळ नाही, नियम नाही, ज्ञानेश्वरी वाचन नाही, कपाळाला गंध लावणं नाही, बुक्का नाही, रामकृष्ण हरी म्हणणं नाही, काहीच नाही. उठलं की आधी भाकरीच खातात आमच्याकडे कुत्रे. आणि इकडं कसं आहे कुत्र्याचं? असंच आहे ना, बहुतेक कुत्री अशीच असतात, कळतच नाही. उठलं की भाकरी जाते कशी मला कळत नाही. काही नित्य नेमावीण अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्य पण भार वाहे तो वृषभ, त्याचा होय भूमिभार. तुकोबर बोलता है ना. 100 गोष्टी सोडा, आधी जेवण करा. 1000 गोष्टी सोडा, आधी स्नान करा. म्हणजे स्नान केल्याशिवाय जेवत जाऊ नका. 1,00,000 गोष्टी बाजूला ठेवा, पण आधी दानधर्म करा. लक्ष्यम विहाय दातव्य. 1,00,000 गोष्टी ठेवा बाजूला. तुमचं जेवण ठेवा, तुमचं स्नान ठेवा बाजूला, आधी दान करा. कारण याचक पुन्हा येईलच याची शाश्वती नाही. आमच्या जवळ तेवढं देण्यासारखं द्रव्य राहीलच याची शाश्वती नाही. प्रारब्ध कधी बदलेल आणि द्रव्य कधी आमची साथसंगत सोडून जाईल सांगता येत नाही. प्रारब्ध कधी बदलेल आणि देह आमची कधी साथसंगत सोडून जाईल सांगता येत नाही. 1,00,000 गोष्टी राहू द्या. स्नान तुमचं स्नान होत राहील नंतर, जेवण होत राहील नंतर. कर्णाची गोष्ट, कर्णाची दाढी चालू होती याचकाला. याचकाला बघितल्यावर कर्णाने डाव्या हाताला, आता कर्ण राजा आहे अंगदेशाचा, त्याच्या दाढी करता ठेवलेलं पाणी काय तुमच्या माझ्यासारखं प्लॅस्टिकच्या वाटीत असेल का? सोन्याच्या वाटीत पाणी ठेवले, त्याची दाढी चालू. याचक बघितला, कर्णाने डाव्या हाताला ती सोन्याची वाटी होती ती उचलली, पाणी टाकून दिलं, डाव्या हातानेच त्या याचकाला दान केली. याचकाने सांगितलं, महाराज असं का करता? अजून दाढी होऊ द्या, स्नान होऊ द्या, तुमची आंघोळ विंगळ होऊ द्या, सगळं होऊ द्या, दरबारात या, तुमची देवपूजा वगैरे करून दरबारात या, मी तिथं येतो, मग मला दान करा तुम्ही. आता तुम्ही बरं देता ते देता, डाव्या हाताने मला दान करता, निदान डाव्या हातातली वाटी उजव्या हातात घेऊन तरी द्या. कर्णाने त्याला सांगितलं, बाबा डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत माझी बुद्धी बदलली तर काय करू? पुन्हा दानाची संधी माझ्या आयुष्यात येणार नाही. लक्ष्यम विहाय दातव्यम. 1,00,000 गोष्टी बाजूला ठेवा, पण आधी दान करा. नाही का? ऐका, 100 गोष्टी बाजूला ठेवा, आधी जेवण करा. 1000 गोष्टी बाजूला ठेवा, आधी स्नान करा. 1,00,000 गोष्टी बाजूला ठेवा, आधी दान करा. आणि कोट्यावधी गोष्टी बाजूला ठेवा, आधी नामस्मरण करा. विठ्ठला विठ्ठला. राहील स्नान राहू द्या, आधी नाम. राहील जेवण राहू द्या, आधी नाम. दान राहू द्या, आधी नाम. नाम घेतलं की बाकी सगळं. कोट्यावधी गोष्टी बाजूला ठेवा, आधी नामस्मरण करा. नामा करता म्हणून तुकोबाराय बोलतात, आधी ते करा. राम राम स्मरा स्मराधी. बाकी सगळं राहू द्या बाजूला. राम राम स्मरा आधी. कशाच्या आधी? कशाच्या आधी? सगळ्याच्या आधी राम. मी आपल्याला क्रम सांगू का? कशाच्या आधी सांगू क्रम? ऐकाल तुम्ही? ऐका, सांगतो. सकाळी जाग आल्यावर डोळे उघडायच्या आधी राम राम स्मरा. डोळे उघडल्यानंतर उठून बसायच्या आधी राम राम स्मरा. उठून बसल्यावर पाय पलंगाच्या खाली सोडायच्या आधी राम राम स्मरा. सोडलेल्या पायावर उठून उभं राहायच्या आधी राम राम स्मरा. पहिलं पाऊल टाकायच्या आधी राम राम स्मरा. आंघोळीचा तांब्या अंगावर घ्यायच्या आधी राम राम स्मरा. आंघोळ झाल्यावर अंग पुसायच्या आधी
राम राम स्मरा. कपाळाला गंध, मध्ये धोतर नेसायचं राहिलं ना, असं काय करतात, धोतर नेसायच्या नाही तर तसंच कराल, तसं करू नका. मध्ये राहिलं ते आठवून देत जा मला. क्रम निश्चय, आपल्याला क्रमानं बघायचं ना, मग क्रम चुकवू नका. ऐका, मग धोतर नेसायच्या आधी राम राम स्मरा. कपाळाला बुक्का लावायच्या, काष्टगंध गोपीचंदन लावायच्या आधी राम राम स्मरा. देवाला अभिषेक घालायच्या आधी राम राम स्मरा. अहो, अभिषेक झाल्यानंतर बायकोने चहा दिला तर चहाचा घोट घ्यायच्या आधी राम राम स्मरा. नाश्ता दिला तर पोह्याचा पहिला घास खायच्या आधी राम राम स्मरा. ऑफिसला जायला कपडे अंगात घालायच्या आधी राम राम स्मरा. ऑफिसला जाताना गाडीमध्ये बसायच्या आधी राम राम स्मरा. ऑफिसला गेल्यानंतर आपल्या खुर्चीवर बसायच्या आधी राम राम स्मरा. खुर्चीवर बसल्यावर टेबला खालून घ्यायच्या. शाबास, काय हुशार लोक आहेत. आधी राम राम स्मरा. ऑफिस सोडायच्या आधी राम राम स्मरा. ऑफिस मधून उशिरा का आलात म्हणून बायकोच्या शिव्या खायच्या आधी राम 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 स्मरा. संध्याकाळी जेवण करायच्या आधी राम राम स्मरा. पोरांना काही शिकवायच्या आधी राम राम स्मरा. अंथरुणावर पडायच्या आधी राम राम स्मरा. आणि झोप लागून पापण्या जड होऊन डोळा लागायच्या आधी राम राम स्मरा. एवढं जर जमलं नाही तर निदान मरायच्या आधी राम राम स्मरा आधी. लाहो करा गडबड करा, लाहो करा म्हणून लाहो करा. काळ सारा चिंतने, गडबड करा बाबा, कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. याच्याकरता राम राम स्मरा आधी. लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वावगिया उपाधी, लक्ष लावूनी रहा गोविंदिका. म्हणून याच्याकरता थोडी गडबड केली पाहिजे, थोडी धावपळ केली पाहिजे. हे तुकोबाराय आपल्याला सांगतात. अनेक विचार या अभंगामध्ये महत्वाचे सांगण्यासारखे. आपल्याला किती सांगू मी, आपल्याला किती सांगू. तुकोबाराय आपल्याला सांगतात. त्याचं कारण आहे महाराज, त्याचं कारण आहे. काय आहे आता थोडा विचार करा आपण. सगळाच विस्तार मला करता येणार नाही. सगळाच अभंगाचा भाव माझ्या मर्यादित वेळेत आपल्या समोर व्यक्त करण्याची बुद्धी माझ्या ठिकाणी नाही. परंतु थोडा जसा जमेल तसा भाव व्यक्त करतो. ऐका, गडबड करा गडबड करा तुकोबारायांचा आग्रह आहे. का आग्रह आहे, का आग्रह आहे? त्याचं कारण असं आहे महाराज की आपल्या हे जीवन, आपला हा देह आपल्याला जो प्राप्त झाला तो कोणत्याही क्षणी संपू शकतो. माणसाला मरण कधी येईल याचा काही नियम नाही. कोणताही क्षण आपल्या आयुष्यातला शेवटचा क्षण असू शकतो. काय सांगता येतं कधी? काही नियम आहे का? आजच येईल, उद्याच येईल, परवाच येईल, काही सांगता येत नाही. काही सांगता येत नाही. कधी येऊ शकतं, कुठंही येऊ शकतं, कसंही येऊ शकतं. आपला भ्रम असा आहे की आपण जन्माला आल्यानंतर कालांतराने आपल्याला मरण येतं, असा आपला भ्रम आहे. पण तुकोबाराय आपले सत्य बघा, तुकोबाराय आपल्याला ह्याच्यापेक्षा, हो ना, तुकोबाराय आपल्याला हा भ्रम काढून देतात की जन्माला आल्याच्या नंतर मरण नसतं. जन्माला येताना आपण मरण घेऊन येतो. उपजल्या पिंडा मरण सांगाते. अरे जन्माला येताना पिंड घेऊन, हा देह घेऊन येतानाच आपण जन्माबरोबर मरण आणलंय महाराज. आणि जन्म मरणाचं हे संसरण आपण मागे लावून घेतलंय आपल्याच कर्माने, आपल्याच अविचारानं, आपल्याच अनीतीनं, आपल्याच अज्ञानानं, आपल्याच अविद्येनं आणि आपल्याच देह कशाला मिळाला याच्या अजाणीवेतून आपल्याला हा सगळा विचार करावा लागतो. आपणच लावून घेतलं. जन्माला येणं मरणं, ज्ञानोबारांनी गोड चिंतन केलं. जन्माला येणं मरणं हेला ज्ञानोबाराय संसार म्हणत नाही. ज्ञानोबारांची भाषा वेगळी. जन्माला येणं मरणं हा संसार नाही. जन्माला येणं मरणं हे खरं मानणं हा संसार म्हणतात ज्ञानोबा.
उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे तो जीव लोको मी म्हणे संसारोहन. भगवंताच्या मुखातून बोलतात उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे. जन्माला येणं मरण हा संसार नाही, जन्माला येणं मरण हे खरं मानणं हा संसार. ज्ञानोबराय म्हणतात. जाऊ द्या, आता तो विचार मी आपल्याला सांगत नाही, पण मरण येतानाच आपल्या बरोबर आपण घेऊन आलो. रामायणामध्ये मोठा गोड उपदेश रामचंद्र प्रभूंनी लक्ष्मणाला केला. फार गोड उपदेश. रामचंद्र प्रभू सांगतात लक्ष्मणा, मरण कायम आपल्या बरोबर राहत, आपल्याला सोडून एक क्षणभर इकडं तिकडं जात नाही. आपला मित्र सोडून जाईल, भाऊ सोडून जाईल, आई वडील सोडून जातील, पण आपला देह असेपर्यंत कायम आपल्या बरोबर राहणार जर कोण असेल तर ते आपलं मरण आहे. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत ते आपली साथ संगत सोडत नाही. मरण आपल्या बरोबर आहे. मग रामचंद्र प्रभू सांगतात इतकं बरोबर आहे की मनुष्य चालायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं चालतं. मनुष्य धावायला लागला की मरण त्याच्या बरोबरीनं धावतं. मनुष्य बसला की मरण तिथंच बसतं. मनुष्य झोपला की मरण तिथंच त्याच्या बाजूला झोपतं. म्हणून माणसं म्हणतात ना, काय नाही हो, बाहेरून आले, खुर्चीमध्ये बसले, उन्हामधून आले, खुर्चीत बसले, तांब्यावर पाणी आण म्हणून सांगितलं, पाणी आणायला आत गेले तर मान पडली होती. असे बसल्या बसल्या कसे गेले? कारण तेही तिथंच बसलं होतं म्हणून तसेच गेले. हा, असे कसे गेले म्हणजे त्याला काय? रात्री आले बघा, थकून आले, झोपले, आणि झोपले ते सकाळी उठलेच नाही. तो झोपल्या झोपल्या कसे गेले? कारण ते तिथंच झोपलं होतं म्हणून तसेच गेले. त्यांनी काय उठवलं नाही यांना, उठून बस मग घेऊन जातो. मरण कायम आपल्या बरोबर आहे. महाराज रामचंद्र प्रभू लक्ष्मणाला सांगतात कायम आपल्या बरोबर, कायम आपल्या. आपण चालायला लागलो बरोबरीनं चालतं, आपण धावायला लागलो बरोबरीनं धावतो, आपण बसलो ना तिथंच बसतं. असं आजूबाजूला बघू नका, तसं दिसतही नसतं. नाही तर हेच माझं मरण आहे, मरण माझे मरोनी गेले म्हणून त्याला मारून टाकताल, असं काही करू नका. असं मरण डोळ्याला दिसत नाही, पण मरण आपल्या बरोबर आहे. आपण जन्माला येताना हे मरण घेऊन आलोय आणि कधी आपलं प्रारब्ध संपेल याची कुणालाही जाणीव नाही, कुणालाही याची कल्पना येत नाही. कधीही संपू शकतं. कोणताही क्षण आपल्या जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो. कोणताही. मी काय सांगतो आपल्याला ऐका, कोणताही क्षण. काय माहिती आता, कीर्तन झाल्यावर इथून जाता जाता इथं आहे का, घरी गेल्यावर बाथरूम मध्ये पाय घसरून पडल्यावर आहे का, रात्री जेवण करून, आता जेवण तर झाली आहेत तुमची, पण रात्री पडल्या पडल्या रात्रीच्या रात्रीच आहे का, उद्या सकाळी उठल्यावर चहा मागताना. घाबरू नका, मी आपलं उदाहरण सांगतो तुम्हाला, तुम्ही घाबरू अशी बघू नका माझ्याकडे का आता काय सांग, असं काही नाही. मी एक उदाहरण म्हणून सांगतो. कोणत्याही क्षणी आपल्याला येऊ शकतो. कोणताही क्षण आपल्या जीवनातला शेवटचा क्षण. क्षणभंगुर नाही भरवसा. प्रमाण देत नाही जास्त. वारे सावध तोडा माया आशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोरा आहे मूळ सागा, राम राम स्मराधी. नाही का, कुठलाही क्षण आपल्या जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो. आपल्याला त्याची कोणतीही कल्पना येऊ शकत नाही. आणि मग जर एवढाच क्षण आपल्या हातात आहे, कोण सांगू शकतं की, मला माफ करा आपण, पण कोण सांगू शकतं की उद्या सकाळी अंथरुणातून उठणच? काय सांगताय तुम्ही? सांगा. माझी प्रार्थना आहे की तुम्ही उद्या सकाळी सगळ्यांनी उठावं. हा, माझी देवाजवळ संतांजवळ प्रार्थना आहे की उद्या सकाळी तुमचे डोळे उघडावेत, उद्याचा दिवस उत्तम जावा. माझी तर इच्छा आहे उद्या देवाची कृपाच व्हावी तुमच्या. म्हणजे कृपा म्हणजे तशी नाही, कृपा म्हणजे आनंद मिळावा अशी आहे ना. कोण सांगू शकतं? काही सांगता येत नसतं. किती मनुष्य हुशार असो, किती विद्वान असो, किती शास्त्राचा अभ्यास असो, मरण कधी हे सांगता येत नाही. ते त्या वेळेला तिथं आपल्याला ती पुराणातली गरुडाची कथा सांगतात ना. त्या गरुडाची आई एकदा आजारी पडली. गरुड भगवंताचं वाहन, त्याची आई आजारी पडली. गरुड गेल्यानंतर गरुडाला कळलं आईचं आयुष्य संपलंय. मग आई जगावी असं वाटलं म्हणून गरुडाने काय केलं, त्या आईला पाठीवर घेतलं आणि हिमालयाच्या एका गुहेच्या एका कपारीत आईला नेऊन ठेवलं आणि आईला तिथं ठेवलं आणि मरण तिथं आलं.
गरुडाने मरणाला विचारलं, अहो तुम्ही इथं कसे काय, तुमच्यापासून वाचवावं म्हणून आईला इथं घेऊन आलो, तुम्ही इथं कसे काय? त्या मरणाने सांगितलं, मला कालच कळलं होतं तुझ्या आईचं मरण आहे, आणि तुझ्या आईचं मरण इतक्या दूर या कपारीमध्ये हे काल कळलं होतं. कालपासून मी चिंतेत होतो तुझी आई इथं कशी येईल कशी येईल. बरं झालं तू आणून सोडलंस, आता जा, माझं मी बघतो. येणारच महाराज, या ना, त्या निमित्तानं मरण येणार, कळत नाही. उदाहरण देऊ मी आपल्याला, जरा स्वयंपाकघरातलं उदाहरण देतो, जरा स्वयंपाकघरातलं उदाहरण देऊ का? माता भगिनींचं उदाहरण आहे. असं आहे, सिलेंडर कोणत्या तारखेला आणला हे सिलेंडरवर लिहून ठेवता येतो आहे ना. कॅलेंडरवर, सिलेंडरवर बायका लिहून ठेवतात, या तारखेला सिलेंडर आणला, लिहून ठेवतात. बाई किती हुशार असू दे, MA PhD असू द्या, सिलेंडर कोणत्या दिवशी संपल तुम्हाला आधी लिहून ठेवता येतं का? किती हुशार आहेत तुम्ही, मला चेहरे सांगतात. किती हुशार बाई असू द्या, ती जाते नवरा, अहो सिलेंडर, नवरा म्हणतो अहो परवा तर आणला ना, असा कसा संपला? मग ते सांगते, अहो तुमचे पाहुणे आले नव्हते का, ते हे आले ते आले, तुमची आत्या आली, काका आले, हे आले, आणि तुमचे ते काका सारखा पावला पावलाला मिनिटा चहा लागतो त्यांना, किती चहा पुरणार, एवढे सगळे पाहुणे आले, आता ह्याच्याकडचे आले म्हणून सिलेंडर संपला, तिच्या माहेरचे आले असते तर वर्षभर संपला नसता, है ना. एवढा लवकर कसा संपला? आता एवढे पाहुणे आले म्हणून संपला. असा कसा संपला म्हणजे काय सांगतायत? ते कधीही संपू शकतो, काही खात्री नाही. जसं त्या सिलेंडरचं तसं या सिलेंडरचं. हा, सिलेंडर म्हणजे माझ्याकडेच नाही, आपापल्या सिलेंडरकडे बघून घ्यायचं. माझ्याकडे सिलेंडर म्हणजे माझ्याकडे नाही बघायचं, आपापले सिलेंडर आपले आपले बघून घ्या. हा, माझं पोट जरा जास्त आहे म्हणून सिलेंडर म्हटलं की माझ्याकडे नाही, आपलं आपलं बघा. जसं त्या सिलेंडरचं तसं या सिलेंडरचं. याची आणण्याची तारीख नोंदवता येते महाराज, हा कधी संपेल याची तारीख नोंदवता येते का मला सांगा? नोंदवता येते नाही, कधीही संपू शकतो. आणि मग जर कोणताही क्षण आपल्या हातातला शेवटचा क्षण असेल तर एका क्षणामध्ये आपल्या जीवनाची धन्यता करून देणारं दुसरं कोणतं साधन आहे मला सांगा? दुसरं कोणतं साधन आहे? जर एकच क्षण आपल्या हातात आहे तर एका क्षणात बसणारं साधन आपण केलं पाहिजे. एका क्षणात काय करा? त्याच्याकरता एकच काम करा, देवाची द्वारी उभा. एकाच क्षणाचं साधन आहे आणि तिथं राहून करा काय? एकच काम करा, हरिमुखे म्हणा हरी पण तुम्ही समोर नसताना तुमच्या समोर काय ताकद आहे माझी चाल म्हणायची? तुमचा बोधे बाबाचं ऐकून ऐकून तर थोडं म्हणायला लागलो, नाही तुमच्या समोर काय म्हणेन? एरवी म्हणतो हे चाल नाही असं नाही. तात्पर्य काय? एकच क्षण जर आपल्या हातात असेल तर त्या एका क्षणात जीवनाचं समाधान, जीवनाची इतिकर्तव्यता साधून घ्यायची असेल तर त्याला आयुष्यभर करावं लागणारं साधन सांगून चालत नाही. आणि म्हणून त्याच्याकरता तुकोबाराय आपल्याला गडबड करायला सांगतात. गडबड करा बाबा, ही वेळ, हा देह, हे आयुष्य
पुन्हा माणसाला मिळेलच याची शाश्वती नाही. बुद्धीचा पालट धरा रे काहे, मागुता नाही मागुता नाही मनुष्य. बुद्धीचा पालट धरा रे काहे, मागुता नाही मनुष्य. मागुता नाही मनुष्य. देह पुन्हा मिळेल याची शाश्वती नाही ना महाराज, पुन्हा शाश्वती नाही. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झाले. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी भवा जन्मामा. तो देह आम्हाला मिळाला, तो देह क्षणभरच राहणार असेल तर क्षणात होणारं साधन एकच आहे, भगवंताचं नामस्मरण. म्हणून तुकोबराय सांगतात आपल्याला, गडबड करा आणि काय करा, एकच काम करा, काळ सारा चिंतने. काळ सारावा चिंतने, एकांतवासी देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या युक्ताहार विहार, नेम इंद्रियासी सार. नसावी बासर निद्रा बहुभाषण नसावं, याच्या करता यात वेळ न घालवता म्हणवोनी लाहो करा. काळ सारा चिंतने, आपला काळ चिंतनामध्ये व्यतीत झाला पाहिजे, याच्याकरता तुकोबाराय गडबड करायला सांगतात. थोडी दुसरी एक भूमिका याच अनुषंगानं याच अर्थानं दुसरी भूमिका थोडीशी आपल्याला सांगतो. या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्याला एक फार महत्वाचा सिद्धांत सांगतात. जीवनाचं नियोजन माणसाला करता आलं पाहिजे. माणसं कार्यक्रमाचं नियोजन चांगले करू शकतात. उत्तम सप्ताह केला, काय सुंदर नियोजन, योग्य वेळेला पंक्ती, योग्य वेळेला कीर्तन, वेळेवर सगळं झालं, अमुक झालं तमुक झालं, कीर्तनकार ठरवलेले सगळे आले, असं झालं तसं झालं, योग्य सगळं अनुकूल झालं, नियोजन आहे. लग्न करायचंय, घरामध्ये एखादा मनुष्य नियोजन करतो, योग्य सगळं. पण आयुष्याचं नियोजन जमलं नाही तर हे सगळं नियोजन व्यर्थ जातं. अलीकडच्या काळामध्ये एका शास्त्राला फार महत्व आलं, मॅनेजमेंट नाही का, मॅनेजमेंट या शास्त्राला फार महत्व आलं. नियोजन करता आलं पाहिजे, मॅनेजमेंट जमलं पाहिजे. काय सांगू मी आपल्याला, कोट्यावधी रुपयाचं डोनेशन लागतं महाराज IIM ला ऍडमिशन मिळायला. कोट्यावधी, 99% पुढे असलं तर ऍडमिशन मिळतं. 100 पैकी सांगतो, तुम्ही बघा IIM अहमदाबादची लिस्ट काढून बघा, मार्क लिस्ट कितीला क्लोज झालंय बघा. यंदा कितीला क्लोज झालं आहे का कोणी त्या क्षेत्रातलं? 99.8 ला क्लोज झालं ऍडमिशन IIM अहमदाबाद. वकील, डॉक्टर आणि महाराज यांना सगळं माहिती असावं लागतं. म्हणून सांगतो तुम्हाला, मॅनेजमेंट स्किल फार महत्वाचं आहे. त्याच्याकरता कोट्यवधी रुपये देऊन माणसं शिक्षण घेतात, पण तुकोबाराय फुकट सांगतात तर गाथा उघडायला कोणी तयार नाही. कोट्यावधी रुपये खर्च करून तिथं शिकवलं जातं. कुठल्याही नियोजनाचं मूलभूत सूत्र काय आहे आपण शाळेत शिकलोय, आपल्याला आठवा. आपण कुठल्याही नियोजनाचं, कुठल्याही ऍडमिनिस्ट्रेशनचं, कुठल्याही कसं एक सूत्र आपण शाळेमध्ये शिकलो, कार्य, काळ आणि वेग शिकलो. आठवतंय का? कार्य, काळ आणि वेगाची गणित होती आपल्याला शाळेमध्ये, आठवतंय? हो म्हणा ना, मला बरं वाटतं जरा. हा म्हणत चला, नाही तर मला काय वाटतं माझं शिक्षण चुकलंय का काय, कोणीच हो म्हणा ना. हे बरोबर चालले तर मला चुकीच्या शाळेत घातलं होतं काय, मला विनाकारण शंका येत राहते. म्हणून तुमचं माझं शिक्षण बरोबर राहिलं ना, मग मला वाटतं आम्ही तुमच्या थोडं शिकलोय. कार्य, काळ आणि वेग. आपल्याला कोणतं कार्य करायचं आहे त्याच्याकरता आपल्या हातामध्ये किती काळ आहे याचं गणित बांधून त्या कार्याच्या यशस्वीतेकरता स्वीकारावा लागणारा वेग किती असला पाहिजे हे ज्याला कळलं त्याचं जीवन धन्य झालं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.
ऐका, हे सूत्र आहे आपल्याला. तुम्ही कुठल्याही ऑफिसमध्ये जा, आता हे IT क्षेत्र तुम्ही बघा, ते पुण्यात आहे, हैदराबादला, बेंगलोरला, या क्षेत्रामध्ये काम करणारी मुलं, त्यांना काय म्हणतात माहिती आहे महाराज आपल्याला? ITतली मुलं. हा, त्यांना काय म्हणतात? ITतली मुलं. ITतच राहतात ते. जाऊ द्या. IT क्षेत्र तुम्ही त्यांना विचारा ना, त्यांना दिवसभराची टार्गेट्स दिलेली असतात, महिन्याभराची टार्गेट्स दिलेली असतात, आहे ना. मी सांगतो ते, मी पुन्हा सांगतो, डॉक्टर, वकील, महाराज सगळं माहिती असावं लागतं. त्यांना टार्गेट दिले जातात, त्या महिन्यामध्ये ते टार्गेट जर पूर्ण करायचं असेल तर त्यांना दिवस बघितला जात नाही, रात्र बघितली जात नाही, रात्र रात्र त्यांना जागावं लागतं. आणि त्याच्यात त्यांचे क्लायंट जर अमेरिकेतले असले तर मग यांच्या जीवनाचं वाटोळं झालं म्हणून समजा. ना धड झोप आहे, ना धड जेवण आहे, ना धड घर आहे, ना धड दार आहे, ना धड स्वतःचं कुटुंब आहे, ना धड स्वतःचा विचार आहे, काही नाही, आहे ना. सध्या चालू आहे ना. मी का बोलतो आपल्याला आपल्या जीवनाच्या धन्यतेकरता किती वेळ हातात आहे लक्षात घ्या, किती वेळ हातात आहे. म्हणून काही वेळेला आपल्या जीवनातल्या काळाला महत्व द्यावं लागतं, काही वेळेला कार्याला महत्व द्यावं लागतं, आणि काही वेळेला वेळेला महत्व द्यावं लागतं. कार्य, काळ आणि वेग, कधी वेगाला महत्व द्यावं लागतं. आमच्या हातामध्ये काम मोठं असेल आणि वेळ भरपूर असेल, वेगाची फारशी अपेक्षा नसते. आपल्याकडे वेळ खूप आहे, कार्य क्षुल्लक आहे, वेगाची फारशी अपेक्षा नाही आहे. आपल्याकडे कार्य मोठं आहे पण हातात वेळ कमी आहे, मग मात्र वेगाची अपेक्षा असते. जीवनाची धन्यता, जीवनाची परिपूर्णता साधून घेण्याचं काम खूप मोठं आहे आणि हातात वेळ किती आहे? क्षणभंगुर नाही भरवसा. हातामध्ये वेळ फार कमी आहे, मग आपल्याला वेळ किती लागणार आहे? तो वेळ लागावा याच्याकरता तुकोबराय आपल्याला गडबड करायला सांगा. म्हणावो नीला हो जीवनाची धन्यता फार लांब आहे आणि आयुष्य फार कमी आहे. म्हणवोनी लाभो करा काळ सारा चिंतने. जेवढा काळ आपल्याला भगवत कृपेने मिळाला, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या कृपेनं जेवढा काळ जिवंतपणाचा आपल्याला मिळाला, तेवढ्या काळामध्ये नामचिंतन करून आपल्या जीवनाची धन्यता आपण केली पाहिजे. बघू करू होईल याला अर्थ नसतो. म्हणवोनी लाभो करा. कारण वेगाला महत्व आहे, वेळेला महत्व आहे, काळाला महत्व आहे. काम मोठं असतं काही काही वेळेला. म्हणून मी म्हटलं की काही काही वेळेला कामाला महत्व द्या, काही काही वेळेला वेळेला महत्व द्या. वेळ त्या वेळची सांभाळता आली पाहिजे, ती वेळ सांभाळता आली पाहिजे. नंतर बघू असं त्या वेळेला म्हणता येत नसते. ती वेळ असते, तो क्षण असतो, तो साधता आला पाहिजे. याच्याकरता आधीपासून ती तयारी पाहिजे. प्राण जाणं आणि तोंडात नाम येणं ही वेळ आपल्याला साधता आली पाहिजे. हो, अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. पण खात्री देता काय प्राण जाताना नाम येईलच? देता येते नाही. याच्याकरता काळ सारा चिंतने, याच्याकरता चिंतन ऐका. म्हणून काही वेळेला महत्व द्या. मी घडलेलं सांगतो महाराज, गंमत म्हणून सांगतो ऐका. कसं असतं, वेळेला महत्व द्यावं लागतं. ती वेळ काय झालं,
मुंबईला कीर्तन ठरलं, तारीख घेतली आणि कसं लक्षात आलं नाही माहित नाही, दुसऱ्या दिवशीचा काला मी नागपूरला घेतला. रात्री मुंबई आणि काल्याला नागपूरला यायचं. नंतर माझ्या लक्षात आलं वेडेपणा झाला, प्रवासाचं नियोजन लागणार नाही, अंतर खूप जास्त आहे. त्यावेळेला ती रेल्वे मिळणं, हे सगळं होणं, गाडीने प्रवास करणं शक्य नव्हतं. काय करावं, त्यावेळेला ते समृद्धी झाला नव्हता, महामार्ग झाला नव्हता, तो जुना मार्ग. काय करावं मला कळलं नाही. वारीमध्ये मुंबईची मंडळी मला भेटायला, ते म्हणले महाराज तारीख, म्हणलं निश्चित आहे पण एक थोडी अडचण आहे. ते म्हणले काय आहे? मी म्हणलं काही नाही, मला दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूरला काला आहे, तर रात्री एखादी रेल्वे आहे का की मला सकाळी नागपूरला पोहोचता येईल? ते म्हणले आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका, तुम्ही चिंता करू नका त्याची, तुम्ही या वेळेवर आपण करू ती सगळी व्यवस्था. आम्ही रेल्वे आहे, आम्ही आरक्षण करून ठेवतो, तुमचं रिझर्वेशन करून ठेवतो, तुम्ही चिंता करू नका, आम्ही करून ठेवतो सर. मला बरं वाटलं, ठीक आहे, दोघांनाही नाराज करायची पाळी आपल्यावर आली नाही. बरं झालं. मी मुंबईला गेलो. मुंबईची कीर्तनं वेळेवर, घड्याळावर म्हणण्यापेक्षा लोकलवर सगळी कीर्तन. मग आता गेलो वेळेवर, त्याने मी तिथं पोचलो, ते सगळं नियोजन त्याने वेळेचं केलेलं होतं. मला गेल्याबरोबर त्यांनी सांगितलं महाराज रिझर्वेशन केलेलं आहे, फक्त एक अडचण आहे. मी म्हणलं काय अडचण आहे? ते म्हणले काही नाही, आपलं कीर्तन 7 ते 9 आहे आणि रेल्वे बरोबर 9ला सुटते. तुम्ही काय करा, 8:45ला कीर्तन सोडा, आपल्या इथून 5 मिनिटावर रेल्वे स्टेशन आहे, तुम्ही बरोबर 8:45ला कीर्तन सोडा, आम्ही इथं रिक्षा तयार आणून ठेवतो, तुम्ही बसा, 5 मिनिटात आपण तिथं पोहोचू, आपल्याला रेल्वे पकडता येईल, काही चिंता करू नका, फक्त 8:45ला कीर्तन सोडायचं. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. झालं, कीर्तन उभं राहिलं, रंगत गेलं, श्रोते प्रतिसाद देत राहिले, बोलता बोलता थोडा धसाळ बोलत गेलो. मराठवाड्यातला माणूस आहे, वेळ पाळणं शक्यतो. बोलता बोलता 8 वाजून 45 मिनिटांनी 8:45ला कीर्तन सोडायला पाहिजे होतं. थोडं समारोप करता करता मी 5 मिनिट जास्त बोललो. 8 वाजून 50 मिनिटांनी माझं कीर्तन सुटलं. सुटल्याबरोबर ते धावतच आले माझ्याकडे. म्हणलं महाराज चला 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 चला, निघा लवकर निघा. अहो तुम्हाला सांगितलं होतं ही मुंबई आहे, तर 5-5 नाही 1-1 मिनिटाला महत्व असतं. तुम्ही 5 मिनिटं कीर्तन उशिरा सोडलं, चला बरं लवकर चला, आता लवकर चला, रिक्षा बिक्षा. ते मी म्हणलं काही नाही, चला तर चला, माझं काय आहे, काय माझ्याजवळ. ते म्हणलं तुमचं काही वजं बिजं असलं तर द्या पटकन, आता कीर्तनकाराला पाकिटाशिवाय कशाचं वजं आहे? काही नाही. मी म्हटलं माझ्याजवळ वजं काही नाही. आता वारकऱ्याला काय लागतं, 1 पिशवी, 2 धोत्र, 1 पटका, 2 शर्ट झाले, 2 उपरणे झाले, ज्ञानेश्वरी गाथा झालं, पिशवीमध्ये झालं की वारकऱ्याची पडीची. काय असतं? मी म्हणलं काही नाही, चला एवढंच आहे. मी म्हणलं 2 तास, 1.5-2 तास बोललोय, थोडं पाणी पितो. ते म्हणले आता नागपूरला जाऊन प्या, वेळ नाही आपल्या हातामध्ये, चला आधीच चला. त्याने मला रिक्षात बसवलं महाराज. 5 मिनिटं लागली स्टेशनवर पोचायला, आमच्या हातामध्ये 5 मिनिटं शिल्लक राहिली. आम्ही तिथं पोचलो. आमचं भाग्य हे की ती रेल्वे त्याच पहिल्या प्लॅटफॉर्मला आली. आम्हाला बरं वाटलं. दादरे चढा रे, उतरा रे, धावपळ करा रे, गरज पडली नाही, रेल्वे लागलेली. त्यांनी ते तिथं कुठल्या हमालाला ते विचारलं, डबा हा कुठे आहे, कुठे आहे म्हणल्यावर त्यांनी सांगितलं सगळ्यात शेवटी. आता आली पंचायत. आम्ही निघालो पळत 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 जाऊन तिथं जाऊन पोहोचलो, तर तिथल्या गार्डांनी सांगितलं फर्स्ट क्लासचा डबा आहे म्हणून आत्ताच पुढं नेऊन लावलाय. मागे जाण्यामध्ये 1 मिनिट गेलं. आता पुढं जायचं, पुन्हा सगळी रेल्वे तेवढ्या मुंबईच्या गर्दीमध्ये त्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर पळायचं. ती मंडळी मला महाराज पळा, महाराज चला, महाराज पळा. आता महाराजाला पळता येत असतं, महाराज एकदाच पळतो वेळापूरच्या धाव्याला. बर, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, बस एवढ्या एका चरणाला महाराज पळतो. पुन्हा महाराजाला पळलं माहिती नाही. महाराज पळा, महाराज पळा. आमची दिंडी परत फिरली, पळा 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 पळा. आता त्यांचं काय काय होतं माहितीये का, त्यांची अडचण कुठं होती,
मला रेल्वे मिळावी आणि मी नागपूरला वेळेत पोचावं अशी त्यांची अडचण नव्हती. त्यांची अडचण अशी होती की माझी रेल्वे जर चुकली तर रात्रभर याला सांभाळावं लागेल याची त्यांना चिंता. ते म्हणले महाराज पळा पळा. आता पळा 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 कुठं पळा? आम्ही निघालो बा पळत. पळता 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 मधल्या एका डब्यातून जय हरी महाराज हरी हरी जय हरी जय हरी. मी बघितलं एक म्हातारे ग्रस्त महाराज थांबा म्हणलं अहो थांबा नाही. ते म्हणले एकच मिनिट थांबा. म्हणलं हातातच 2 मिनिट आहेत मी 1 मिनिट कसा थांबू? ते म्हणले महाराज एकच मिनिट थांबा. मी म्हणलं तुम्ही कुठं चाललाय? ते म्हणले नागपूरला. मी म्हणलं मी नागपूरला चाललोय. आपण रेल्वेतून उतरलो की निवांत गप्पा मारू स्टेशनवरच्या बाकड्यावर बसून. तुम्ही आता मला जाऊ द्या. ते म्हणले नाही 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 पुन्हा माझ्या लक्षात राहणार नाही. मला फार दिवसापासून तुम्हाला भेटायचं होतं. माझ्या मनात एक प्रश्न आहे. अहो म्हणलं 1 मिनिट हातात राहिलाय माझ्या. काय प्रश्न मला विचारता? ते म्हणले नाही नाही एकच मिनिटात मला सांगा. मी म्हणलं बरं जाऊ द्या आता सोडत तर नाही म्हणल्यावर मी म्हणलं बरं बोला काय? ते म्हणले महाराज मन कसं शांत करा? म्हणलं माझी गाडी सुटायला लागली माझं मन शांत नाही. मी तुला काय सांगू मन कसं शांत करायचं असतं? माझा दृष्टांत संपला. मला सांगायचंय काय आपल्याला मन कसं शांत करावं हा प्रश्न महत्वाचा नाही का? प्रश्न महत्वाचा नाही का? मला सांगा. अहो जगातलं सगळं तत्वज्ञान या प्रश्नाभोवती फिरतंय महाराज. मन कसं शांत करायचं? मन कसं शांत करायचं? काम महत्वाचं आहे का? नाही. पण त्या वेळेला कामापेक्षा वेळ जास्त महत्वाची हे लक्षात घ्या. प्रश्न महत्वाचा आहे पण त्याही पेक्षा वेळ महत्वाची आहे. आणि म्हणून तुकोबाराय आपल्याला सांगतात म्हणवोनी लाहो करा काळ सारा चिंतने. गडबड करा बाबा. वेळ आपल्या हातात फार कमी आहे. हा देह फिरून पुन्हा येईल याची शाश्वती देता येत नाही. आला तरी टिकेल याची शाश्वती देता येत नाही. टिकला तरी सात्विक राहील याची शाश्वती देता येत नाही. आणि सात्विक राहिला तरी सुद्धा प्रवृत्ती होईल याची शाश्वती देता येत नाही. म्हणून म्हणवोनी लाहो करा काळ सारा चिंतने. का म्हणून लाहो करा? का गडबड करायला तुकाराम महाराज सांगतात? त्याच्यातलं एक कारण तुकाराम महाराजांनी एकाच कारणाचा थोडासा विचार करतो. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं एकच कारण आहे. हे चिंतन जर तुम्ही केलं तर त्या चिंतनातून आपल्या पदरात काय विचार पडतील अभंगाच्या पहिल्या चरणात.
देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणवोनी लाहो करा काळ सारा चिंतने. एवढं ओझं घेऊन कसा काळ चिंतनात सोडा. काय करू, तुमचं प्रेम आहे, बाजूलाही टाकता येत नाही. बरं, एका अर्थाने लवकर कीर्तन सुरू. काय नाकारता येत नाही, पण एक काम करतो, ह्याच्यातला सुगंध काढून घेतो, निर्माल्य बाजूला ठेवतो. विठ्ठला जो मी आहे ना तो सर, देह नोहे मी, तो मीपणा सरला पाहिजे, कारण तो देहाचा अहंकार सगळ्यात घातक. 18वा अध्याय काढा. भगवान बोलतात, अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतः ब्रह्म भूयाय कल्पते. खालची ज्ञानोबरायांची पहिली ओवी वाचा. पहिली ओवी, तेथ आडवावया आले दोष वैरी जे धोपटिले तया माझी पहिले देहाहंकार. ज्ञानोबराय म्हणतात, आपल्या सगळ्यात प्रतिबंधामध्ये सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पहिला प्रतिबंध असतो तो देहाच्या संबंधानं निर्माण झालेला अहंकार. म्हणून तुकोबाराय म्हणतात, देह सरे असं म्हणू नका, देह राहू द्या, पण देहाच्या संबंधानं निर्माण झालेला मी हे सरे. आणि देहातला मी गेला की उरला उरे विठ्ठल म्हणवनी लाहो करा काळ सारा चिंतने. ज्ञानोबा माऊली मी म्हणून सांगतो, ज्ञानोबारांनी तुमच्या माझ्या सारख्या जीवाच्या कल्याणाची कायमस्वरूपी केलेली व्यवस्था म्हणजे ज्ञानेश्वरी, कृतार्थतेची व्यवस्था आहे. आमच्या 3 पिढ्या आल्या आहेत, 3 पिढ्या. त्यामुळं हा उत्सव आपण चालू ठेवला, ज्या श्रद्धेने चालू ठेवला, ज्या निष्ठेने चालू ठेवला, ज्या प्रेमाने चालू ठेवला, संस्थेवरच्या असलेल्या अत्यंतिक प्रेमाने अत्यंतिक श्रद्धेने चालू ठेवला, त्या श्रद्धेपुढे त्या निष्ठेपुढे दंडवत घालतो आणि माझ्या सेवेला प्रारंभ करतो. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामध्ये आपल्याला काही उपदेश करतात. म्हणवनी लाहो करा काळ सारा चिंतने. आपला काळ चिंतनामध्ये व्यतीत झाला पाहिजे, याचा हा उपदेश तुकोबाराय करतात. संत महात्मे अशा पद्धतीनं जीवाच्या कल्याणाच्या भूमिका सिद्ध करून देण्याकरता या पृथ्वी तलावर अवतरित होत असतात. त्यांच्या येण्याचं महत्व आहे, त्यांच्या असण्याचं महत्व आहे, त्यांच्या बोलण्याचं महत्व आहे. पण संत इथे पृथ्वी तलावर येतात तुमच्या माझ्या कल्याणाकरता, आणि आपलं कल्याण साधलं जावं याच्याकरता 2 पद्धतीनं संतांचा उपदेश या जगतामध्ये प्रसारित होत असतो. एक संत कृतीतून उपदेश करतात आणि 2 संत महात्मे शब्दातून उपदेश करतात. विठ्ठला विठ्ठला थोडं स्पष्टीकरण करतो. संत महात्मे अवताराला येऊन जो उपदेश करतात तो 2 पद्धतीचा असतो. एक कृतीतून उपदेश असतो आणि एक शब्दातून उपदेश असतो. त्याचं कारण असं आहे, या 2च पद्धतीचा उपदेश संत महात्मे करतात. तिसरी पद्धत नाही संतांच्या उपदेशाची, आपण किती बारकाईनं शोधून काढा. तिसरी पद्धत नाही. एकतर संत कृती करून दाखवतील, नाहीतर संत बोलून दाखवतील. तिसरा प्रकार नाही संतांचा उपदेश करण्याचा, आणि तिसरा प्रकार असूही शकत नाही. त्याचं कारण असं आहे की माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या भावनांची अभिव्यक्ती फक्त 2च पद्धतीनं होते. एक कृतीतून होते, नाहीतर शब्दातून होते. भावनांच्या प्रकटीकरणाला तिसरा मार्ग या जगतामध्ये उपलब्ध नाही. भाषा थोडी अवघड वाटत असली तरी आपण समजून घ्या. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेली कोणती भावना असो, ती सात्विक असेल, ती राजस असेल, ती तामस असेल, ती चांगली असेल, वाईट असेल, असुरी असेल, दैवी असेल, जी काही भावना असेल, ती भावना व्यक्त होण्याकरता, प्रकट होण्याकरता 2च मार्ग असतात. एकतर ती भावना शब्दातून व्यक्त होते, नाहीतर कृतीतून व्यक्त होते. बस 2च पद्धती आहेत.
त्यातल्या त्यात जर उदाहरणाने बोलायचं झालं, फार विस्तार न करता, तर एखादा मनुष्य समजा रागावला, अंतःकरणामध्ये क्रोध निर्माण झाला. आता क्रोध ही भावना आहे ना, ही भावना व्यक्त करण्याकरता दोनच माध्यम असतात. एकतर तो रागारागाने शिव्या तरी देईल, नाहीतर रागारागाने मारामारी तरी करेल. दोनच पद्धत. क्रोध व्यक्त करण्याची तिसरी पद्धत मला सांगा बरं तुम्ही. आपल्या मनात निर्माण झालेला राग व्यक्त करायची तिसरी भूमिका मला सांगा. असं काही होत नाही. एखादा मनुष्य रागावला तर स्वतःचेच केस ओढून घेईल, पण ती पण कृतीच आहे ना. एखादा मनुष्य बडबड करेल रागारागामध्ये, पण तोही शब्दच आहे ना. शब्द आणि कृती सोडली तर याच्या पलीकडे माणसाच्या भावनेला व्यक्त होण्याकरता तिसरं माध्यम या जगतामध्ये उपलब्ध नाही. भावना व्यक्त होईल तर दोनच पद्धतीनं होईल. एकतर शब्दातून व्यक्त होईल, नाहीतर कृतीतून व्यक्त होईल. आणि त्यातही गंमत अशी आहे, ज्याच्या समोर भावना व्यक्त होणार तो जर कनिष्ठ अधिकारी असेल तर कृतीतून व्यक्त होते, तो जर श्रेष्ठ अधिकारी असेल तर शब्दातून व्यक्त होते. विठ्ठला विठ्ठल ऐका, प्रमाण खूप आहेत, देण्यासारखी प्रमाण खूप आहेत. मनुष्य जर कमी अधिकाराचा असेल तर त्याला कृतीनं दाखवावं लागतं, आणि मनुष्य जर श्रेष्ठ अधिकाराचा असेल तर त्याला शब्दानं सांगावं लागतं. म्हणून आपल्याकडे एक म्हण आहे, इकडं ऐका नाही मला माहित नाही, पण सगळ्यांना माहिती असावी, शाळेमध्ये शिकलेली म्हण आहे, शहाण्याला शब्दाचा मार. शहाण्याला शब्दाचा मार पुरतो, मूर्खाला जोड्यानं मारलं तरी पुरत नसतं. कनिष्ठ अधिकारी, अधिकार जर निम्न असेल, अधिकार जर नसेल, अनाधिकारी जर तो असेल तर त्याला कृतीनं दाखवावं लागतं. आणि अनाधिकार्याला कृतीनं दाखवावं लागतं. म्हणून संत महात्मे अवताराला येऊन कृती करून दाखवतात. ती कृती सगळ्यांकरता नसते. अनाधिकारी, निम्न प्रतीचे, लहान लहान बुद्धीचे, त्यांच्याकरता म्हणून तशा पद्धतीची कृती करावी लागते. तशा पद्धतीची तुकोबारायांचं प्रमाण आहे. अर्भकाची साठी पंते हाती धरिली पाटी, तैसे संत जगी क्रिया करोनी दाविती अंगी. कुणाला क्रिया करोनी अंगी, अंगी क्रिया करोनी कुणाला दाविती? अर्भकाचे साठी. अर्भक लहान, त्याचा अधिकार नाही, अजून त्याला अ आ इ कळालेलं नाही, त्याला अक्षर ओळख नाही. मग त्याच्याकरता संत महात्मे हातामध्ये स्वतः पेन्सिल घेतात आणि त्या पाटीवर अ म्हणून गिरवायला लागतात. संतांना अ येत नसतं का? येत असतं. शिक्षकाला अ काढता येत नाही का? येतं, पण तो त्याच्याकरता काढत नसतो, तो अधिकारी नसलेल्या लहान मुलाकरता काढत असतो. लहान मुलाकरता. पण अहो, मी थोडी गंमत सांगतो आपल्याला, थोडा विचार बघा. लहान मुलाला अ आ इ शिकवायचं असेल तर शिक्षकाला किती कष्ट पडतात. 10-10, 15-15 दिवस ती पाटी घ्या, त्या फळ्यावर अ आ इ काढून द्या, त्या मुलांना गिरवायला सांगा, त्यांच्या हाताला धरून गिरवा, त्यांना म्हणायला सांगा. एवढं करू नये, पोरं शिकली तर बरं आहे. शिकतीलच याची शाश्वती नाही. शिकत नाहीत बऱ्याच वेळेला पोर. बरं, शिकले तरी पोरं इतकी हुशार असतात आता शिक्षकापेक्षा. लहानपणीच मोबाईल हातात आलेला आहे, त्यामुळं विद्वत्तेला कमीच राहिलं नाही का? एका शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्याला अ काढायला शिकवला. सगळ्यांना काढता आला. शिक्षकांनी फळ्यावर काढलं, गिरवा अ, सगळ्यांनी अ. एक सगळ्या विद्यार्थ्याला. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना विचारलं, आलं का रे? सगळे सांग. एकाने सांगितलं, मला कळलं नाही, आज पुन्हा शिकवा. त्याला पुन्हा शिकवलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा शिकवा, पुन्हा शिकवलं. 8 दिवस गेले, त्याला अच काढता येईना विद्यार्थ्याला. अरे शिक्षक, बाकीचे विद्यार्थी म्हणाले, अरे इतका काय ढ आहेस का तू? तू का म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. तू इतका कसा निर्बुद्ध आहेस? अ काढता येत नाही. वर अर्धी वाटी, खाली अर्धी वाटी, एक आडवी रेख, एक उभी रेख, एक डोक्यावर आडवी रेख, झाला अ. त्याला काय असतं अ काढायला? अहो, ल काढला आणि त्याला उभा केला की अ होतो. अ म्हणजे काय असतं? काय अवघड गोष्ट आहे का अ काढणं? म्हणजे
ते एवढं तुला जमत नाही. 15 दिवस झाले तुला काढता येत नाही. तुझ्यामुळे आमचे सगळे आम्ही मागे अडकून पडलो. आम्हाला पुढचं शिकवत नाही. काढायला येत नाही तुला. मित्र त्याला रागावला. शाळा सुटल्यावर मित्र रागावला. काढता येत नाही. तो म्हणलं कुणी सांगितलं तुला मला काढता येत नाही. आता काढून दाखवतो. त्याने पाठीवर काढून दाखव. तो म्हणाला अरे तुला जर काढता येतो तर शाळेत तू गुरुजींसमोर का नाही म्हणत मला काढता येतो म्हणून. तो म्हणला काय आत्ता मी जर येतो म्हणून सांगितलं ना उद्यापासून आची भानगड मागे लावतील म्हणून येत नाही म्हणून. विद्यार्थी हुशार असतात. शिक्षक म्हणून मी काय म्हटलं आपल्याला की विद्यार्थ्याला बालवाडीतल्या विद्यार्थ्याला शिकवण्याकरता शिक्षकाला दिवस दिवस राबावं लागतं. आणि पीएचडीच्या विद्यार्थ्याला शिकवण्याकरता त्याचा मार्गदर्शक सांगतो काही नाही एवढं पुस्तक वाच त्याची टिपणं काढून ये उद्या बोलू झालं संपलं. त्या दिवशीच संपलं. पीएचडीच्या विद्यार्थ्याला मार्गदर्शक म्हणतो पुस्तक वाचून ये आणि बालवाडीच्या शिक्षकाला दिवसभर त्या पाठीवर काढत बसावं लागतं. कष्ट कुणाला जास्त येतो बालवाडीच्या शिक्षकाला का पीएचडीच्या शिक्षकाला. बालवाडीच्या शिक्षकाला कष्ट जास्त आणि पगार कुणाला जास्त आहे. पगार का बरं. ज्याला कष्ट जास्त आहे त्याला पैसे जास्त मिळाले पाहिजेत का नाही. पैसे कुणाला जास्त मिळतात पीएचडीच्या शिक्षकाला. का मिळतात त्याचं उत्तर त्याला कष्ट किती आहेत याला कष्ट किती नाहीत याच्यात त्याचं उत्तर नाही. हा अधिकाऱ्याला शिकवतोय हा अनधिकाऱ्याला शिकवतोय इथं फरक पडतो तो इथे पडतो. म्हणून अनधिकाऱ्याला शिकवण्याकरता संतांना कृती करून दाखवावी लागते आणि जो अधिकारी असतो त्याच्याकरता मात्र नुसते शब्द पुरतात. म्हणून तुकोबाराय अवताराला आले. आपल्याला सगळ्यांना प्रमाण माहितीये. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आता बघा काय 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 बघा. झाडू संतांचे कृती आणि शब्द या दोन माध्यमातून उपदेश करण्याकरता आपण येतो हे सांगून टाकले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कशा करता बोलिले जे ऋषी शब्द साच भावे वर्ताया कृती. संत महात्मे जे बोलले ते बोलण्याकरता आम्ही आलो शब्द आणि त्यांनी जे बोलून दाखवलेलं आहे ते कृतीतून व्यक्त करण्याकरता आम्ही आलो कृती. आता कृती काय केली. झाडू संतांचे मार्ग कृती. आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेव कृती. पण शब्द अर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधने ही बुडविली. शब्द आणि कृती या दोन माध्यमातून संत महात्मे उपदेश करतात. काही वेळेला शब्दाचा उपदेश काही वेळेला कृतीचा उपदेश असतो. शब्द कोणता आणि कृती कोणती याचा विचार केला तर तुकोबारायांनी सांगितला शब्दही आमचा नाही आणि कृती आमची नाही. संत नव्यानं कृती करून दाखवत नसतात. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया तीच कृती आम्ही करतो तोच शब्द आम्ही उच्चारतो. आमच्या मनाचं आम्ही काही बोलत नाही. वाचा बोलो वेद नेते वाचा बोलो वाचा बोलो
आमचं नाही वेदाने बोललेलं आणि आम्ही करतो ते आमचं नाही संतांनी केले. वाचा बोलो वेदनीती करू संती केले ते. शब्द आणि कृती या दोन माध्यमातून संत आपल्याला उपदेश करतात, अधिक विस्तार त्याचा करत नाही. आणि असा उपदेश करण्याकरता संतांना अवताराला यावं लागतं. आणि या दोन्हीचाही शब्द आणि कृती या दोन्हीचाही एकत्रित उपदेश जर करायचा असेल तर त्याच्याकरता नामचिंतनाचा उपदेश संत महात्मे आपल्याला सांगतात, जो या प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी आपल्याला उपदेश केला. म्हणोनी लाहो करा काळ सारा चिंतने. तुकाराम महाराज आपल्याला एक महत्वाचा उपदेश करतात. त्या उपदेशाचा थोडासा विचार आपल्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीने जेवढा करणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो. तुकोबाराय प्रस्तुत अभंगामधून आपल्याला उपदेश करतात. त्या उपदेशाचं अधिक चिंतन न करता तुकोबारायांचा उपदेश या अभंगामध्ये जो व्यक्त झाला तो एकाच चरणामध्ये व्यक्त झाला. म्हणवोनी लाहो करा काळ सारा चिंतने. पण आपण लाहो करा याचा अर्थ गडबड करा, त्वरा करा, घाई करा. लाहो करा, गडबड करा बाबा. कशाची गडबड करा? काळ सारा चिंतने. चिंतनामध्ये आपला काळ व्यतीत व्हावा, नामचिंतनामध्ये आपला काळ व्यतीत व्हावा याच्याकरता गडबड करा, घाई करा. हे तर हा तुकाराम महाराजांचा उपदेश आहे. आणि कोणताही उपदेश जेव्हा केला जातो, ऐका, कोणताही उपदेश जेव्हा केला जातो तेव्हा त्या उपदेशाच्या मागचं प्रयोजन उपदेश कर्त्याला सांगता येणं आवश्यक असतं. कोणती क्रिया असो, कोणताही शब्दाचा उच्चार असो, तो जर आपल्याकडून व्यक्त होत असेल तर आपण हे का केलं आणि आपण हे का बोललो हे सांगता आलं पाहिजे. असं का बोलला? मनाला वाटलं म्हणून. याला काही अर्थ नाही. असं का केलं हो तुम्ही? मनाला आलं वाटलं म्हणून. तसं मनाला आलं म्हणून वाटलं तर करणारी कुत्री आहे, आहेत की नाही? काय ना, माझ्या मनाला आलं ना मी केलं. कुत्र काय करतं वेगळं? मनाला आलं ते करताना बरीच कुत्री अशीच आहे. म्हणून तुकोबारांना हे बोलावं लागलं, न घालावी धाव मनाची ओढी वचनी आवडी संतांची. तुकोबारा हे का बोलले लक्षात घ्या. आपण थोडासा विचार सांगतो, ऐका ऐका. माझ्या मनाला आलं म्हणून असं आपल्याला म्हणता येत नसतं. आपण जे करतो, आपण जे बोलतो, जी सेवा संपली या विचारानं आपल्याला जगता आलं पाहिजे. याच्याकरता गडबड करता आली पाहिजे, याच्याकरता चिंतन करता आलं पाहिजे. आणि असं चिंतन करायचं असेल तर त्याला नित्य नियमानं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथा वाचला पाहिजे. हेच आपण करू शकतो. आपल्या जीवनाचं कल्याण होईल तर ज्ञानेश्वरी आणि गाथ्यानेच होईल. जगतामध्ये दुसरी व्यवस्था उपलब्ध नाही. माणसाच्या जीवनाच्या धन्यतेला फार लागत नाही महाराज, फार लागत नाही. 5 मिनिटं ज्ञानेश्वरी, 5 मिनिटं गाथा, 5 मिनिटं रामकृष्ण हरीचं भजन, बस जीवन धन्य आहे. फार नाही, फार लागत नाही. या 3 गोष्टी पुरेशा होतात. 5 मिनिटं देत चला, रोज ज्ञानेश्वरी वाचत चला. थोडी वाचा, 5 ओव्या वाचा, 10 ओव्या वाचा, 5 अभंग वाचा तुकोबारायांचे. फार वेळ नको, मी आपल्याला फार वेळ मागतही नाही. 15 मिनिटं मागतोय. उरलेले 23 तास आणि 45 मिनिटं तुमच्या मालकीचे आहेत. मी फक्त 15 मिनिटाचा हिशोब मागतो. फार नाही, थोडा वेळ वाचा. लोक म्हणतात कळत नाही. इथं कुणाला कळाली म्हणून? कुणालाच कळत नाही हो. श्रद्धेनं वाचायचं असतं. ज्ञानोबारायांच्या शब्दावर, अक्षरावर, चरणावर निष्ठा ठेवून समर्पित भावनेनं ज्ञानेश्वरी गाथ्यांच्या अक्षरांचा जेव्हा आपण स्वीकार करतो ना, तेव्हा ती अक्षरं आपल्याला कळो किंवा न कळो आपल्याला आनंद आणि कृतार्थता दिल्याशिवाय राहत नाही. मला सांगा, एका वाटीमध्ये साखर आहे हे तुम्हाला माहिती नाही आणि डोळे मिटून तुम्ही ती खाल्लीत तर तुम्हाला ती कडू लागते का? गोडच लागते ना. न कळता जर साखर गोड लागते तर न कळता ज्ञानेश्वरी गोड होणार नाही काय? न कळता जर साखर गोड लागते तर न कळता तुकोबारायांची अक्षरं आमचं जीवन गोड करणार नाहीत का? मला सांगा ना. अहो, कुठं साखर आणि कुठं ज्ञानेश्वरी, काय तुलना करता? हरे जय राम कृष्ण हरे राम.
रामकृष्ण हरी. सर्वप्रथम पंचक्रोशीतून आलेल्या सर्व भाविक भक्तांचं स्वागत. उद्याचे कार्यक्रम ऐका. उद्या सकाळी 5 ते 6 काकड आरती, 7:30 वाजता विष्णू सहस्रनाम, 8 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण. त्याचबरोबर दुपारी 2 ते 4 गुरुवर्य पूजनीय श्री गुरु हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे प्रवचन होईल. त्याचबरोबर 4 ते 6 भव्य असा दिंडी सोहळा. सर्व सांगवीकर तथा पंचक्रोशीतील सर्व भाविकांना विनंती आहे की या 4 ते 6 भव्य अशा दिंडी सोहळ्यामध्ये सामील व्हायचं आहे. त्याचबरोबर सांगवीतील सर्व महिला भाविकांना विनंती आहे की प्रत्येकाच्या दारी त्याचबरोबर गल्लोगल्ली त्या ठिकाणी रांगोळ्यांची आरास काढायची आहे. सर्वांना त्या ठिकाणी ज्ञात असल्यामुळे जास्त न सांगणे बरं. त्याचबरोबर संध्याकाळी 8 ते 10 गुरुवर्य पूजनीय श्री गुरु हरिभक्तपरायण चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं कीर्तन होईल. टोचल्यावर दुःख होतं का सुख? दुःख होतं ना, टोचल्याचं दुःख होतं ना. पण मला काय वाटतं, चला आता उद्या बरं वाटेल. मला सुख आहे का नाही? मला सुख आहे ना. मला परिणामाचं सुख असेल, पण सुख आहे ना. देहाला दुःख होऊन ज्या अर्थी मला सुख होतं त्या अर्थी मी आणि माझा देह वेगळा आहे. मग काय वेगळा आहे? हे सरे. आणि मग मी कोण आहे? उरला उरे. मग उरणारा कोण आहे? विठ्ठल. आणि हे कळायचं असेल तर म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने. शेवटचा अर्थ सांगतो. देह नोहे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल. तुकोबाराय म्हणतात, अहो देह सरावा सरणारा आहे, तरी तो सरावा अशी कुणाची अपेक्षा नसते. जगस्प्रहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. ज्ञानोबराय बोलतात नाही का. देह सरावा कुणाला वाटतं? देह सरण्याने, अहो प्रपंचाला देह जसा उपयुक्त आहे ना, तसा परमार्थालाही देह तेवढाच उपयुक्त आहे. तुम्हाला ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं, देह नको का? माऊलीबरोबर चालत जायचे, देह नको का? हरिपाठात नाचायचे, देह नको का? कीर्तनात बसायचे, देह नको का?